ईसा तिसाची काठी मधी काय हळदीची वाटी ही ग हळद कोण लावी ही ग हळद कोण लावी. सुरुवातीच्या वेळेला ना मी वच्चीसारखी वागायला लागले होते. मला मुलगा म्हणायचा काय वच्ची झाली काय तुझी पूर्ण. म्हणजे आणखीन एका कलाकाराला काय हवं असतं, काय हवं असू शकतं. म्हणजे आता सिरियलला अभिनय करणं ह्या पाट्या टाकण्यात आलेत. हा ऑडिशन्स नावालाच आहेत. तर तो तारेवरची कसरत करूनच दाखवावी. तुम्ही खुलं चॅलेंज करते, करून दाखवा. अशा काही गोष्टी आहेत इंडस्ट्रीतल्या ज्या तुम्ही करू शकता, त्या मी नाही करू शकत. आणि तुम्ही चांगलं काम करताय तर तुम्ही कानामागून येऊन तिखट होता ना हो त्यांच्या, ज्याचं नाव आहे हिंदी मराठीत, त्या माणसाच्या पुढे मी काय बोलू हो. आज मी खरं सांगते, माझा पर डे 2,500-3 हजार होता. आणि आत्ता सुद्धा तुमची अपेक्षा आहे की संजीवनी पाटीलने 3-3.5-4 हजारात काम करावं. बघतोय ना रियालिटी शो, बिग बॉस, ह्याव त्याव, जशी लोक अशी झाडावर चढवतात ना त्याची पटकन खाली फेकतात. म्हणतात ना समजनेवाले को इशारा काफी होता है. तेव्हा मी तोंड खोलते की मला एवढं द्या, मला एवढं पेमेंट पाहिजे पर डे. तेव्हा मला परत फोनच येत नाही. मला काय लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देऊन घरी बसवलं आहे की काय. मला कलाकार म्हणून काम करायचं आहे. मला ज्युनियरमध्ये तरी घ्या, म्हणजे मी काम करत राहील, मी दिसत राहील तुम्हाला लोकांना. आणि हे बघून सुद्धा जर लाज वाटली तर वाटली. रात्रीचे खेळ चाले ही तुझी त्यामधील भूमिका खरंच खूप अशी खास आहे. वच्चीची भूमिका ती तुला कशी मिळाली? आता जर तू म्हणशील की रात्रीच खेळ चालीची भूमिका, पण त्याच्या आधी मी बरंच काम केलंय. हे लोकांना माहिती नसतं, लोकांच्या बघण्यात येत नाही. असे कितीतरी आर्टिस्ट असतील की जे एखाद्या विशिष्ट भूमिकेमुळे गाजले जातात आणि लोकांच्या निदर्शनास येतात की दिसतात की बाबा हा ॲक्टर आहे, पण त्याच्या आधी त्याचा खूप स्ट्रगल असतो. जसा माझा 15-16 वर्ष स्ट्रगल आहे. तर मी म्हटलं जसं की शाळांमधून सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आवड, आपल्या एरियामध्ये जिथे आपण राहतो तिथे शिवसेना शाखा असतात, तिथे आपण एखादे लोकनृत्य स्पर्धा असतात किंवा आणि काही नाटकांमधून कामगार राज्यनाट्य स्पर्धा वगैरे मी तेव्हापासूनच करत आली आहे. आणि मग मी ना हिंदी सिरियल्स असतात ना त्याच्यामध्ये मी सर्वात आधी काम केलं आहे मराठीपेक्षा. म्हणजे थिएटर मी नंतर केलं आहे. एक सुशील शिंदे नावाचे सर होते, जेव्हा मी ऑडिशनला गेली होती अंधेरीला, मराठीच होते. आणि तेव्हा एक प्रॉस्टिट्यूटच्या भूमिकेचा मी त्यांना ऑडिशन दिलं होतं. त्यांना इतकं आवडलं होतं, ते म्हणाले तू काय कार्यशाळा वगैरे करते? म्हटलं सर काहीच नाही, मी आजतागायत कुठलीच अभिनय कार्यशाळा केलेली नाही. आणि मग मला ते म्हणाले की छोटे छोटे रोल असतात ते करशील का, म्हणजे मोलकरणीचा म्हण, वकिलाचा म्हण, डॉक्टरचा म्हण. म्हटलं हो. मग तेव्हापासून माझी सुरुवात झाली. मग कुठे कुठे छोटे रोल करत होते मी. आणि त्यानंतर मी राज्यनाट्य स्पर्धा, कामगार स्पर्धा, म्हणजे मी एक इन्सिडन्स सांगेन. आत्ता जो गाजलेला चित्रपट आपण बघतोय धर्मवीर 1 आणि धर्मवीर 2 आत्ता जे रिलीज झाले, त्यामध्ये अनिता बिर्जे नावाचं एक कॅरेक्टर आहे बघा. जे कॅरेक्टरमध्ये 93ला कोणत्या साली आय रिअली डोंट नो एक दंगल झालेली दाखवली आहे ठाण्यात, राबोडीत. मी राबोडीतली मुलगी आहे. आणि जेव्हा आनंद दिघ्यांचं तिथे येणं होतं तेव्हा आम्ही घराघरात लपलेलो होतो तिथे, कारण का मी एवढीशी असल्यापासून आनंद दिघ्यांना बघत आली आहे. आणि आनंद दिघ्यांच्या म्हणजे बोलण्याचं कारण की तिथे जे त्यांचे कामगारचे कल्याणची मंडळं होती तिथे आम्ही पार्टिसिपेट करायचो, तिथे भाग घ्यायचो त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमांमध्ये किंवा कुठे नाटक असेल, शिवसेने शाखेचे कार्यक्रम असतात, जेव्हा निवडणुका असतात सांस्कृतिक, तेव्हा पण काम केलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि मग राज्यनाट्य स्पर्धा सुरू झाल्या, मग एकांकिका, दीर्घांक, आणि मग कुठे मराठी सिरियलमध्ये जेव्हा आदेश बांदेकर लक्ष सिरियल करत होते त्यांनी बऱ्याच नवीन कलाकारांना संध्या दिल्या. आणि त्याच्यामुळे तिथे मला सुद्धा संधी मिळाली लक्षमध्ये काम करायची. मग लक्ष केलं, मग कुणीतरी सांगितलं की सिनेमे असतात. मला खरंच यातलं काहीच नॉलेज नव्हतं, कारण माझ्या घरात तसंच कोणीच आपण कलाकार सगळेच असतो, आपण कठपुतले आहोत देवाच्या हातातले, की आपल्याला जो प्रत्येक दिवस, हा सुद्धा सीनच आहे आपण आता करतोय, जो देवाने लिहून ठेवला आहे तो करतोय आपण सगळेजण. तर तेव्हा जे ठरलेलं असतं किंवा जे करायचं असतं ते इथे म्हणतात ना, जे तुमच्या असतं नशिबात ते तुम्ही करत असता आणि ते घडत असतं. तशी माझी प्रोसेस होत गेली. आणि आम्ही गोरेगावला ना, मला आठवते जेव्हा मी ऑडिशन्स देत होते अंधेरी गोरेगावला, तर अंधेरीची एक ऑडिशन्स देऊन आम्ही बसलो होतो असंच सँडविच खात. तर तिथे एक ना 2-3 गृहस्थ होते, तर ते म्हणाले गोरेगावमध्ये ना एक ऑडिशन आहे
चालू, ज्याचं मराठी सिरियल येते झी मराठीला. मला तेव्हा झी मराठी पण माहीत नव्हतं, मी खरं सांगते. कारण मी बोलले ना की मला माझं असं काही बॅकग्राऊंडच नाही आहे की मला कोण काय सांगेल, बाबा माझे वडील कोण लेखक आहेत का, माझे कोण डिरेक्टर आहेत घरात, किंवा काहीतरी त्याचं ज्ञान आहे मला त्या घरात. आवड आणि ती आवड इतकी कांदे खात होती ना की मी घरात सुद्धा नाचल्याशिवाय कधी राहिली नाही. मी लग्न झाल्यानंतर सुद्धा स्वयंपाक करताना कुठे काय करताना नाचतच होती. तर माझी आजी बोला, या पोरा काय करा त्यासारखा नाचतच राहता बाय. तर मग आता काय करणार ना मी, तरी मला बोलली ना उपजतच होतं माझ्याकडे ते. आणि मग मी ऑडिशन दिलं त्यांना नॉर्मल. त्यांनी सांगितलं सेल्फ करा तुमचं काय असेल ते. मी केलं. तर त्यांनी म्हणाले की एक मालवणी भाषेची सिरियल येणार आहे, तर ते मालवणी भाषेचं काय जमेल. माझी आजी आहे ना, आईची आई घरात मालवणी बोलते, मी कोकणातली आहे. त्यामुळे मग ते संस्कार माझ्या कानावर त्या भाषेचे बऱ्यापैकी झालेले आहेत. तर मी ते ऑडिशन दिलं, त्यांना आवडलं. तर त्यांनी मला परत 2 दिवसांनी बोलवलं की तुम्ही परत या, आपण जे कॅरेक्टर तुम्हाला म्हणजे आम्ही जो विचार करतोय त्याचं तुम्हाला लुक टेस्ट असणार. आणि मग ती लुक टेस्ट झाली, त्याच्यामध्ये ऑडिशन पण घेतलं जातं लुक टेस्टमध्ये. मग ते झालं आणि मग परत आमचं मॉकशूट झालं. जे माझे डिरेक्टर आहेत राजू सावंत, त्यांच्यासमोर मॉकशूट झालं, प्रोड्युसरसमोर. मेकअप कॅरेक्टरचे वेगळे वेगळे लुक्स तयार झाले. त्याच्यामध्ये ते वच्ची कॅरेक्टरचं एक जे तुम्ही बघितलं अख्ख्या महाराष्ट्राने, त्याला ते लुक पास झाला जो मी केला रात्रीस खेळ चालेमध्ये. आणि तशी मला ती सिरियल मिळाली रात्रीस खेळ चालेची वच्ची भूमिकेची. आता वच्ची ही भूमिका नकारात्मक आहे, तर त्या पद्धतीचेच रोल ते ह्यापुढे करायला आवडतील का, सकारात्मक भूमिका असं कुठल्या करायला आवडतील? वच्ची ही भूमिका ना तसं बघायला गेला तर 9 रसांनी नटलेली भूमिका होती, जर तुम्ही नीट त्याचा ग्राफ बघितलात तर. कारण त्याचा जेव्हा वच्ची माझी भूमिका माझ्या वाट्याला आली तेव्हा सीझन 2 आणि सीझन 3 असे 2 झाले. नाण्याला जशा 2 बाजू असतात ना, तशा सीझन 2 मध्ये ती भांडखोर बाई पण होती, पण तशीच ती तिच्या फॅमिलीसाठी, तिच्या घरासाठी, तिच्या मुलासाठी, तिच्या नवऱ्यासाठी लढणारी होती. तुम्ही बघितलं असेल वच्ची ही भूमिका असं म्हणजे माझ्या कानावर असे यायचे शब्द जेव्हा मी तुम्हाला सांगते ज्योती, आम्ही असं सीन करायचो ना वाड्यावर किंवा माझं वच्ची घर लागायचं, तेव्हा अशी पब्लिक, आपण नाटकाला कसे आपण प्रेक्षक बसले तशी लोक बसलेली असायची. हो. आणि जेव्हा तो वरातीचा सीन बघा शूट झालाय, तेव्हा अण्णा बंदूक घेऊन येतात आणि गोळी घालूक येतात. आता हिला गोळी घालतं, हिचं काय आता कंटाळू दिला नाही ह्या बाईन माका असा. त्यावेळेला ना तिकडनं प्रेक्षक ओरडायचे, गो वच्चे काय बघतं, घाल गोळी, तू हातातली बंदूक काढून घे आणि त्या अण्णाच्या डोक्यातच गोळी घाल वगैरे. असं म्हणजे ती भूमिका निगेटिव्ह नव्हतीच. नाहीतर लोकांनी एवढं प्रेमच केलं नसतं त्या भूमिकेवर. कारण मी आत्ता कुठे इव्हेंटला गेली किंवा कुठे जाते, जेव्हा मला लोक ओळखतात, कधी कधी मला असं नाही ओळखत, आणि ओळखल्यानंतर त्यांचं एकच असतं, काय काम केलं आहे हो तुम्ही, काय भूमिका केली तुम्ही, म्हणजे वी कांट एक्सपेक्ट की एक असं तुम्ही मालवणीच आहात का, तुम्ही तिकडचे लोकल आर्टिस्ट. म्हटलं नाही मी लोकल, कारण ती भूमिका एवढी अशी लोकल झाली ना की लोकांना वाटायला लागलं ही लोकल बाई आहे तिकडची, कोणतरी तिकडची लोकल आर्टिस्ट आहे. तर ती भूमिकेला मी तर म्हणेन की ती निगेटिव्ह नव्हतीच. त्या भूमिकेत 9 रस भरलेले होते. जेव्हा तिच्या अण्णा तिच्या सुनेला मारतो तेव्हा ती वेडी होते, ती गळ्यात पाटी घेऊन फिरते, मग तो पण एक रस झाला. जेव्हा ती वेड्यासारखी हसायची तो हास्यरस झाला. रौद्ररूप तर वच्चीचं बघितलंच आहे. आणि 3ऱ्या सीझनमध्ये अक्षरशः नाण्याची दुसरी बाजू, जेव्हा 3ऱ्या भागातली वच्ची केली ना ती अगदीच वेगळी होती ज्योती. म्हणजे मला जेव्हा कळालं सेटवर गेल्यावर, आणि त्या गंमत सांगते, दुसरा भाग चालू झाला आणि बरेच 6 महिने होऊन गेले, मला कॉल नाही. मी म्हटलं काहीच नाही ना, कारण पहिल्या भागात वच्चीने आणि आबानी ना दरीत उडी मारली दाखवली आहे, तर आता ती परत कशाला येतील, मेली असेल वगैरे, त्यामुळे मला पण एक्सपेक्ट नव्हता कॉलचा. आणि मग एक दिवशी कॉल आला आणि त्यांनी माझं इतकं प्रमोशन केलं ना त्यानंतर, म्हणजे माझा लुक चेंज झाला. एक तर तो पूर्ण व्हाईट केसांचा टोप मला लागायचा आणि ऑफ व्हाईट कलरची साडी, नो मेकअप तसाही वच्चीला नव्हता, बघितलं असेल तर खूप रॉ कॅरेक्टर होतं वच्चीचं. तर त्याच्यामध्ये एक काठी दिली होती हातात तिच्या, त्या काठीने ती ज्या काही गोष्टी होत्या ज्या तिला नको आहेत, म्हणजे ती बदलते पूर्ण. ती आता त्या घरासाठी, त्या वाड्यासाठी, जो वाडा तिचा पण आहे आणि ह्या घरातली सगळ्यात पहिली लग्न करून आलेली स्त्री ही वच्ची होती. त्यामुळे ती भांडत होती त्या तिच्या ह्याच्यासाठी की माका सगळा नको तुझा काय, पण तू ज्या घरात राहतस किंवा जो तू म्हणतस यो अण्णा नाईकचा वाडो माझो हा, पण ह्याच्या आधी तुझ्या घरात तो आबा आईलेलो हा, तो तुझं कोणतरी हा, पण त्याला तू किंमतच द्यायचा नाही. मग ती कशी म्हणते बघ ना, कोकणात जर तू ज्योती ऐकलं असशील तर तुला कळेल की कोकणात ना ह्या प्रॉपर्टीवरनं बरेच वाद होत असतात.
तिथे म्हणजे भावाभावांमध्ये भांडणं आहेत. आणि हे लोकांना का ते कनेक्ट झालं असेल सांग कॅरेक्टर एवढं, कारण हे लोक जी कोकणातली आहेत किंवा कुठल्याही भाषेतली असू दे, कुठल्याही गावातली, ह्या गोष्टी सर्रास होत असतात प्रत्येकाच्या गावाघरात. त्याच्यामुळे ना ते कॅरेक्टर लोकांचे इतकं जवळचं झालं होतं ना, ते इल्यानंतर कधी कधी असे बोलायचे, भो असा राग येता ना तुझा, काय भांडतोस नि काय करतात. म्हटलं माझा भांडण दिसतं आणि ह्यो काय करतो त्याचा दिसत नाही तुमका अण्णा नायकाचं वगैरे. तर मजा यायची मला करताना. खरं दुसऱ्या सीझनमधली भूमिका करताना मला खरंच खूप मजा आली. पण तिसऱ्या करताना मला विशेष आनंद होतो, कारण एक कलाकार म्हणून जेव्हा तुम्हाला एक असं चॅलेंजिंग रोल मिळतो ना करायचा, की जिथे तुला हलायचंच नाही आहे, ती अशी बसायची. हां, आणि अशी बसून ती फक्त ह्या चेहऱ्याने बोलायची ती वच्ची, आणि ती एक काठी दिलेली असते त्याच्यावरनं ती सगळे ते करायचे. आणि मग नंतर ती माईला पण पटायला लागतं आता ही बदलली आहे, किंवा ते सगळं प्रोसेस असते एका कॅरेक्टरची. आणि शेवटी ती स्वतःला अण्णाच्या म्हणजे ते अण्णा शेवंताचं जे भूत आहे त्याला ती स्वतः हे करते की माझा तुम्ही बळी घ्या त्या घरासाठी. तो जो शेवटचा सीन मी केला ना, शेवटचा सीन मी अक्षरशः म्हणजे तसंच बघायला गेलं तर अतिशयोक्ती नाही होणार, पण मी खरं सांगते एक कलाकार म्हणून जेव्हा जेव्हा मला रडायचे सीन आले किंवा जेव्हा तिच्यावर म्हणजे अक्षरशः वच्चीवर जेव्हा अक्षरशः तिला खूप त्रास दिला गेला, म्हणजे नकोसं जीवन झालं, जेव्हा मी दोन्ही सीझनला एकदाही ग्लिसरीन नाही वापरलं. खरं 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 तर एक कलाकार म्हणून ते एक वाटतं ना, जेव्हा स्वतःला आरशात बघतो तेव्हा आपण की यार आपण करतोय काहीतरी चांगलं. आणि त्याचं सगळंच श्रेय मी नेहमीच म्हणजे झी मराठी, आमचं सोमिल क्रिएशन, सुनील भोसले, माझे डिरेक्टर, माझे सहकलाकार आणि सगळ्यांनाच मी देईन की एक भूमिका करणं आणि ती एवढे वर्ष सतत ती वर्ष का म्हणते माहिती आहे, ती एक मिनिटाचा सुद्धा त्यामध्ये जाऊन तुम्ही तसे नसता, आणि त्याच्यानंतर तो परकाया प्रवेश करणं आणि ते सहज साध्य लोकांना वाटावं पण ते तितकं सहज साध्य नाही आहे, हे जेव्हा त्या कलाकाराला माहीत असतं ना तेव्हा ती भूमिका चॅलेंजिंग होऊन जाते. मी दुसऱ्या सीझनमधला ना एक इन्सिडंट सांगेन की ती नाईकवाड्यावर जाते आणि मला राजू सावंत बोलले होते की हा वन टेक पाहिजे आणि 3 पेज. ती भांडते सतत, म्हणजे तिच्यावर काय झालं आहे, हे गेलं माझं, ते गेलं, हे केलंस ते केलंस, असं सगळं करायचं आहे. आणि मला तो माझ्या आयुष्यातला कलाकार म्हणून एवढी क्लॅप आलेल्या ना, मला स्वतःला विश्वास वाटत नव्हता की 3 पेजचं मी करू शकते. म्हणजे मला असं वाटलं की यार नाही, आणि तेव्हा माझा कॉन्फिडन्स वाढला कलाकार म्हणून, आणि ते गरजेचं असतं प्रत्येक कलाकाराला. त्यामुळे मला विचारतात कधी असं की काय म्हणजे संजीवनी कशी आहे का वच्ची. मला निलेश साबळ्यांनी पण चला अयोध्येमध्ये 3-4 वेळा गेलं तेव्हा विचारलेलं की वच्ची आहे का तुमच्यात. म्हटलं प्रत्येक बाईत असते, स्त्री ही सरस्वती आहे, कालिका आहे, महालक्ष्मी आहे, तसं ती वच्ची आहे, माई आहे. त्यामुळे काय माझ्यात काय मी काय वेगळी नाही ना इतर स्त्रियांपेक्षा. माझ्यावर अत्याचार झाला तर मी वच्चीचं रूप घेणारच. मला जर जिथे चांगलं राहायचं आहे, जिथे मी वाईल्ड आहे, तिथे मी माई दाखवणार तुम्हाला. जसं आपली 9 रस आहेत किंवा आपला शृंगार रस आहे, तसं वच्ची काय शृंगार रस करू शकत नव्हती, करू शकत होती, पण वाट्याला आलेच नाही शृंगार रस वच्चीच्या. तर असं सगळं होतं ते वच्चीचं कॅरेक्टर. म्हणजे अजूनही मी प्रेमात आहे आणि आयुष्यभर मी काय, मला बघणारा माझा प्रेक्षक पण त्या भूमिकेच्या प्रेमात आहे असता काय. जसं तू आता सांगितलंस त्याचप्रमाणे म्हणजे वच्ची ही भूमिका करताना संपूर्णपणे तुला आवडलेली किंवा मनाला भावलेली अशी म्हणजे असा क्षण की जो तुझ्या आजही लक्षात आहे, असा कोणता मोमेंट आहे? हो, म्हणजे मी जेव्हा जाते ना बाहेर इव्हेंटला वगैरे, तर मला डायलॉग तर बोलायला लावतात आणि नाचायला लावतात, पण मी नाचत नाही. काय तो डान्स काय असा तसा आहे काय, खतरनाक डान्स आहे का, असा लगेच होणार आहे का तो नाचून वगैरे. तर त्याच्या आधीची एक इन्सिडन्स आहे, जेव्हा वच्चीचा जो आपण म्हणतो वरातीतला डान्स किंवा त्या मुलाचं लग्न आहे तिच्या काशीचं, त्याच्या आधी ना लग्नाच्या आधी हळद तर होतेच प्रत्येक घराघरात. तर हळदीचं एक सीन आहे ज्याच्यामध्ये हिरवी साडी नेसली आणि असा घट्ट आंबाडा, आणि ती बाई इतकी म्हणजे ती तशी नाही आहे पण लोकांच्या नजरेत इतकी आहे की तिच्या घरातलं पाणी पण कोण प्यायला जात नाही, कारण ती कचा भांडणारी आहे. आणि म्हणतात ना दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, पण काय वेळेला दिसतं तसं असतं म्हणून तर लोक बघत असतात आणि तसंच समजतात लोकांना. तसं वच्चीबद्दल झालेलं असतं की तिला तसेच समजतात लोक की ती भांडखोर वगैरे. तर तिच्या मुलाची हळद आहे, ती आमंत्रण सगळ्या गावात देऊन येते, गो हळदी केव्हा, माझ्या जिलाचं लगीन आहे उद्या, आज हळद लावूची. कोणी एक माणूस येत नाही तिच्या घरात हळद लावायला. आणि पांडूने मला सांगितलं, पांडू म्हणजे आमचे लेखक प्रल्हाद कुडतरकर,
ह्यांनी सांगितलं होतं की वच्ची बघ संजीवनी, आपण उद्या सिक्वेन्स करतो आहे हळदीचा सकाळी आणि रात्री आपण वरात करतो आहे. तर ह्याच्यामध्ये मी तुला एक गाणं ऐकवतो जे कोकणात हळदीला म्हटलं जातं बऱ्यापैकी गाणं. ते म्हटलं चालेल. मग ते दिलं मला ऐकायला. मी ऐकलं वगैरे ते गाणं आणि दुसऱ्या दिवशी आता तो सण करायचा, तो शूट्स आपल्याला करायचं आहे, शूट तो सीन. तर मला सांगितलं त्याने ते नाचायला ना नॉर्मल नको नाचायला जाऊ, त्या लग्नात नाचतात ना बायका वगैरे तसे, इथे उड्या मारायच्या आहेत. कोकणात बायका नाचताना उड्यात मारतात मोस्ट ऑफ द, कारण त्यांना नाचायला येत नाही. इथे तुला दाखवायचं की तुला नाचायला येत नाही पण तुला नाचता पण येत आहे, कारण तुला जिरवायची कोणाची आहे, अण्णा नायकाची. आणि ते त्याला चॅलेंज करून येते की अमावस्याच्या आधी माझ्या झिलाचं लगीन लावतंय आणि लावताय पण तुझ्या दारात येऊन नाचवतलंय. तर ते चॅलेंज होतं माझ्यासाठी, कारण गावात कोकणात लग्न कार्य असो किंवा काही असो गाणी गातात माहिती आहे ना, ते एक स्टाईल असते त्यांची गाण्याची. तर ते गाणं असं होतं ना, म्हणजे मी बोलू का ते गाणं? हां, तर ते गाणं म्हणजे ना मला अजूनही आठवते गाणं, आणि मला त्याचा लहेजा किंवा ते जे गाण्याची पद्धत होती ना बघा. हळद लावताना कोकणात प्रत्येक त्याच्या घरातली आजी आहे, आई आहे, काके, त्यांची नावं घेऊन एक बोललं जातं आणि ते हळदीचं गाणं असतं ते तसं. तर ते गाणं असे, ईसा तिसाची काठी मधी काय हळदीची वाटी, ही ग हळद कोण लावी, ही ग हळद कोण लावी, नवऱ्या तुमची वहिनी. तर सरांनी सांगितलं झालं गाणं ऐकून, आता हे गाणं तुला वियर्ड गायचं आहे, कारण तुझ्या मुलाच्या एकुलता एक मुलगा जो अन्नाच्या गोडीच्या ह्याच्यामुळे वेडा झाला नाही का, गावभर फिरायचा अत्तर करून, बघितली असेल तुम्ही तर तरी माहिती असेल काशीची भूमिका सुद्धा. तर ते फिरतोय आणि ती एकुलत्या एका मुलाची आई जी आयुष्यभर तिच्या हक्कासाठी अण्णा नायकाबरोबर झगडली आहे. ती बाईच्या मुलाच्या लग्नाला कोणी कुत्रं नाही आलं या घरातलं, खरं रस्त्यात कुत्रं पण नाही आलं तिच्या दारात त्या लग्नाला. तर ती एकटी त्याचं लग्न लावते आणि ते वरातीत त्या हळदीला तुला ते जाणवून द्यायचं आहे. आणि अक्षरशः मला कलाकार म्हणून, संजीवनी पाटील म्हणून जर तू विचारत असशील ज्योती की तुला तुझ्या आयुष्यात एवढे रोल केलेस किंवा एवढी काय कामं केलीस, मी जगले ते सीन. म्हणजे मी तो सीन, काय माझा आवाज लागला होता ना, मला काय कळत नाही. म्हणजे मी अक्षरशः रडत कशी रडले. आणि माझ्याबरोबर असं कधीच झालं नाही ना, माझा मुलगा तर लहान आहे, मला काय असं होईल एक संजीवनीला. पण ती भूमिकेची किंवा तुम्ही त्या वातावरणात जेव्हा शूट करत असता, तिथे राहत असता, आणि एक 6-7 महिन्यानंतर जर एखादा असा सीन तुमच्या वाट्याला येतो कलाकाराला, तर तो अपसुकच होतो किंवा ती रंगदेवता करून घेते. जगली म्हणजे अक्षरशः मी सांगू काय सांगू, म्हणजे मला आता शब्द नाही आठवत आहे. माझा DOP रडला होता तिकडे, असं त्याचे डोळे पाणावले होते. असा तो गणेश कोकरे, आमचे GK बोलतो आम्ही त्यांना, ते बोलायचे काय रे काय यार क्या किया है तू, ये देख ये 2 सीन तो ऐसे जाएगा ना, तू इथूनच तुझं करिअर होईल पुढे. म्हटलं माहीत नाही, माझ्या रंगदेवतेने करून घेतलं आहे माझ्याकडनं आणि मला आवडलेले ते सीन आहेत माझे 2. संध्याकाळी वरात सर बोलले की उड्या मार फक्त आणि असं दाखव की तुला नाचताच येत नाही. अन्नाला चिडव काय कर, मर मेल्या, मी ते तोंडात ना मर मेल्या आणि हे असं करून काय करून तो डान्स दुसऱ्या दिवशी काय त्याच रात्री 1.3 मिलियन्सला होता तो अख्खा तो एपिसोड. आणि मग माझी भूमिका वाढली. आणि खरं सांगते, रात्रीच खेळ चालेमधली वच्चीची भूमिका ही अण्णाच्या जावेची, मोठी जाव त्याची कोणतरी आहे, जी घरातली पहिली जी लग्न करून आलेली स्त्री आहे, तिला काय द्यायचं नाही आहे, ह्यांना असंच नोकर बनून राहायचं. ती भूमिका माझी कधीतरी येऊन जाणारी होती. पण त्यानंतर माझे सीन एवढे वाढले, प्रेक्षकांनी एवढं मला प्रेम दिलं आणि मग माझं नॉमिनेशन्स वगैरे मला मिळालं, मग मला अवॉर्ड मिळालं. माझ्यासाठी कलाकार म्हणून अपसुकच ती भूमिका, तो सीन किंवा ते काही एक असं आहे की ज्याला शब्दात आपण नाही सांगू शकणार. खरंच आणि खरंच खूप सुंदर, म्हणजे त्यामध्ये तू पूर्ण जगलीस. खरं म्हणजे जगली. म्हणजे एक कलाकार आपण बोलतात ना, मी असं म्हणत नाही कार्यशाळा करू नये किंवा ॲक्टिंग स्कूल करू नये, किती जणं करतात, कारण टेक्निकल गोष्टी असतात, बऱ्याच गोष्टी असतात शिकण्यासारख्या जे आपल्याला कदाचित माहीतसुद्धा नसतील. पण मग ना ते करत पण शिकतं असं मला वाटतं. म्हणून मी शिकले ते करत की आज माझा जो कॉन्फिडन्स आहे बोलण्याचा, आज माझ्यासमोर तू 100, 1000, 500, 50,000 लोक बसून मला काहीतरी दे किंवा मला सांग बोलायला, कारण ना माझा आतला जो हे ना एक माणूस आहे ना, तो अजून मी तसाच जिवंत ठेवले. जी माझी आतला जो माणूस किंवा म्हणतो ना आपण जो गाभा आत्मा, तो माझा जेव्हा आधीपासून स्ट्रगल करत होते ना, तोच आहे अजून. त्याच्यात जरा किंचितही बदल झालेला नाही आणि होऊ शकत नाही. खूप सुंदर.
आणि माणसाने असंच असलं पाहिजे. असायलाच पाहिजे. कारण प्रसिद्धी काय आज येते आणि उद्या जाते. कारण तो सूर्य आणि चंद्रच आहे मला वाटतं, उगवतं आणि मावळतं तसं. त्यामुळे त्याला जर तुम्ही हे झाले ना, अट्रॅक्ट झाले तर तुम्हाला आयुष्यात तुमच्या अंधारच आहे. त्यामुळे आपण करत राहायचं काम. आपलं येईल त्या वाट्याला जे काही येईल ते प्रामाणिकपणे करत राहूया आपण कामं. तू सुद्धा एक अभिनेत्री आहेस, मला माहीत आहे. आणि खरंच तू म्हणाले जसं माणूस म्हणून जगताना ही गोष्ट जास्त कामी येते. खरं. आणि खरंय. त्याच्याशिवाय इमोशन्स बाहेर पडतीलच कसे तुमचे? इमोशन्स बाहेर पडतीलच कसे? जसं म्हणतात की हसवणं खूप कठीण असतं, तर रडणं एवढं सोपं असतं का? मग मला रडून दाखव आत्ताच्या आत्ता. तसं नाही. प्रत्येक गोष्टीला पर्याय आहेत ना, प्रत्येक गोष्टीला पर्याय आहेत. मग जेव्हा शेवंताचा नवरा मरतो आणि बायका हाक मारायला जातात तेव्हाचा माझा सीन नक्की बघा. मी काय हसले, सगळे सीन करताना मरत होते तिथे, हसत होते आमचे. म्हणजे मला ते वियर्डच दिलं होतं त्यांनी की ही बाई आहे ना, ही घाण आहे गावातली, तर हिला कसं करायचं आहे. तर ती मेली काय रडतीये, मेली आनंद झालाय, पोटात बिटत गोळून, ते तिच्यावर ना माझ्या फक्त एक्सप्रेशनवरून होतं. मग तो गणेश आमचा जोशी म्हणून होता असोसिएट डिरेक्टर, म्हणता गप गप हळू कर, खरं वाटतं आता काय करत असता असं. म्हणजे मी नावं नाही ठेवत आहे, प्रत्येक कलाकार हा त्याच्या परीने त्याच्या कुठल्याही ह्याच्याने मोठाच असतो. पण आपण काम करतोय आणि करत राहतोय, ती रंगदौत्य देते ते करत राहणार याच्या पुढे. या सर्व भूमिकेतून मालिका तर तू केल्यात, आधीही करत होतीस, पण मग नाटकाचा, दीर्घांक या सर्वांचा प्रवास कसा सुरू झाला? हां, म्हणजे ना एक दिवाकर मोहिते, त्यांचं नाव आता कधी ऐकतील तर ते म्हणतील बाई माझं नाव घेतलं हिने. तर गजानन सांगळे म्हणून पोस्टात कामाला होते आणि मी BCom ग्रॅज्युएट आहे. मी बँकिंग फायनान्स इन्शुरन्सचा डिप्लोमा केलेला आहे 3 वर्षाचा. म्हणजे मी 18 वर्ष शिकली आहे, पण ॲक्टिंगचा किडा. तर गजानन सांगळे आर्टिस्ट जे पोस्टात कामाला, आणि तेव्हा मी इन्शुरन्समध्ये ना इन्शुरन्सच्या पॉलिसी करतात ना सुरुवातीला, जेव्हा तुम्ही घेता शिक्षण त्यातलं आणि तुम्हाला फील्डवर जावं लागतं, तेव्हा मी पोस्ट ऑफिसमध्ये गेले होते आणि गजानन सांगळे नावाचे गृहस्थ बसले होते. त्यांची माझी काहीच ओळख नाही. तर बोलता बोलता ते म्हणाले की चांगले फीचर्स आहेत तुझं, बोलणं बिलणं. आणि इन्शुरन्स जेव्हा तुम्ही विकता तेव्हा तुम्ही माती विकता हो. ते समोरच्याला तुम्ही ओळखत नाही, पाळखत नाही, त्याला तुम्ही इन्शुरन्स विकायचा असतो. तर ते तुमच्याकडे ते टेक्निक आणि ती टॅक्टिस असली पाहिजे की तुम्ही त्याला ज्या अनोळखी माणसाला तुम्ही इन्शुरन्स विकताय त्याची ट्रेनिंग तर आम्हाला दिलीच जाते. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची ट्रेनिंग दिली जाते त्या सगळ्या 3 वर्षाच्या कोर्समध्ये. तर म्हणाले छान आहे, तू काय आवड वगैरे. म्हटलं हो सर काय बोलताय, लहानपणापासून हेच करते आहे, प्लॅटफॉर्मच नाही मिळाला कधी, छोटं छोटं काम केलं. म्हणे एक काम कर, दिवाकर मोहिते नावाचे एक गृहस्थ आहेत जे आता एक प्रायोगिक नाटक करत आहेत, 8वी पास. प्रायोगिक नाटकाचं नाव 8वी पास. मी म्हटलं ठीक आहे मी येते. आणि काळा चौकीचं ललित कला भवन आहे ना, तिकडे मी गेले आणि ते सगळे बसले होते असे आणि मी गेले. तर ते दिवाकर मोहिते सर बोलले हॅलो काय दिसते ही, छान दिसते अशी वगैरे. आपलं 17 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ना ही, मला 16-17 वर्षापूर्वी झालेली. म्हणे ना आपण एक काम करूया हिला घेऊन काहीतरी काम, तिला आवड पण असेल तर. आणि तेव्हा मी 5 मुलांच्या आईचा रोल केलेला त्यावेळेस. कारण ते प्रायोगिक नाटक होतं. तुझा मेकअप तोच, तू दिसणार तशीच. क्वचित ज्याला हाऊस आहे, ज्याचं बजेट आहे ते लोक मेकअप करतात, पण यांचं बजेटच नव्हतं. ठोकळे लावून केलेलं प्रायोगिक नाटक होतं आम्ही ते. तर ते 8वी पास माझं पहिलं प्रायोगिक नाटक. नंतर मी राईचा पर्वत नावाचा दीर्घांक केला. नंतर मी फौजी नावाची एकांकिका केली. आणि कामगार तर माझं चालूच होतं, राज्यनाट्य स्पर्धांमधून मी कामं केली. आणि विनायक सावर्डेकर म्हणून एक आहेत ठाण्यातले, ऐकून असेल तर, त्यांचं एक नाटक होतं चालू तेव्हा. तर ते म्हणाले की एक छोटीशीच भूमिका आहे, येऊन जाते ती, पण ती लक्षात राहील लोकांच्या. आणि तिकडची भाषा होती एकदम कुणबी वगैरे ते इकडची असतात ना असे, नागपुरी वगैरे वेगळी भाषा होती. तर म्हटलं ठीक आहे सर. मग त्या एका ह्याच्यासाठी मी रोज जायची ठाण्याला आणि तिथून यायची आणि ती एक झाली. मग त्यानंतर मला जनार्दन लवंगारे आपले कॉमेडियन, त्यांनी पटली तर बायकोच्या नाटकाचं ऑफर आली. तर मी म्हटलं आता काय चांगलं आहे ना, एवढ्या मोठ्या लोकांबरोबर काम करायला मिळतं. तर मग मी त्यांच्यासोबत ते पटली तर बायकोचे 51 प्रयोग केले. आणि तेव्हा मी 150 रुपये नाईट घ्यायचे, 250 रुपये, मग कुठे 300, 350. मग दौरे लागायचे आमचे कोकणात, शिर्डी, नाशिक वगैरे. मग तेव्हा सर द्यायचे ते घ्यायचे. पण नंतर ना मला असं तुझ्यासारखंच कोणतरी की काय हे किती वर्ष सिनेमात वगैरे सॉरी TV ला दिसायला नको का, मग काय करायचं असतं. मग तेव्हापासून माझी ऑडिशन्सची प्रक्रिया चालू झाली. अंधेरी,
सांताक्रूज, गोरेगाव, इकडे तिकडे ऑडिशनला जायचे. मग हिंदी सिरियल जी मी म्हणाली ना, सुरुवात माझी स्क्रीन ही हिंदी सिरियलने झालेली आहे. हे हो, जोधा अकबर, इतना करो ना मुझे प्यार, ये है मोहब्बते, आणि सांगशील तर बऱ्याच अशा 2-4 हां, जयस्तुतेमध्ये वगैरे, जय मल्हारमध्ये एक छोटासा सीन होता रमेश चांदणेसोबत. रमेश चांदणे ॲक्टर आहेत ना ठाण्यातले, रिक्षा चालवतात ते, त्यांच्याबरोबर त्यालाच सगळे डायलॉग होते. आणि मला काय नाही, फक्त त्याच्या मागून फिरायचं आणि ज्योतिबांचा तो उदो उदो करायचा आणि बसायचं इथे, असं होतं. त्याच्यानंतर मला परत एक हिंदी सिरियल मिळाली, मेरे साई, सोनी हिंदीची. त्याचा मी इन्सिडन्स नक्कीच सांगणार तुम्हाला, म्हणजे प्रत्येक कलाकाराला तो ऐकायला पाहिजे म्हणून. आम्ही तिथे ना आपले एक विनोद नाईक म्हणून होते, त्यांनी आम्हाला ऑडिशनला बोलवलं दशमी क्रिएशनच्या. आम्ही गेलो, कारण तेव्हा मी ऑडिशन देत होते, बऱ्यापैकी फिरायचे मी, अंधेरी, गोरेगाव, नेहमी असायचे. म्हणजे मी मॅरिड आहे आणि माझं लग्न 18 वर्ष झालं, मला मूल एक पदरात, मी नेहमी म्हणते माझ्या इंटरव्ह्यूमध्ये. तर मी घरातलं 2 टायमाचं जेवण आवरून, त्याचं ट्युशनवरनं आल्यावर तो काहीतरी खायला येतं, मग जाम ब्रेड लावून किंवा काय करून जायचे. सकाळी सगळं 2 टायमाचं करून जायचे आणि मी संध्याकाळी घरी येऊन मग काहीतरी भात चपाती वगैरे केली तर केली, नाहीतर मग असेल त्याच्यातच माझं चालायचं. मी खूप मिडल क्लास लाईफ तेव्हाही जगत होते, आत्ताही जगते आणि तशीच राहते मी अजूनही. नाही, खरं सांगते. तर मला सर म्हणाले की असं ऑडिशन्स द्यायचे असतात तर तू दे. म्हटलं ठीक आहे सर. कोण? विनायक सावर्डेकर सर. म्हटलं चालेल. मग तेव्हा माझा प्रवास चालू झाला, मी ऑडिशन्स द्यायला लागले कुठे कुठे. आणि मला असं वाटायला लागलं की हे करून काय करणार आहे मी, काय करणार आहे. कारण ना पैसे नाही मिळायचे, 3-3 महिन्याने पैसे मिळतात ना सिरियलचे. पण म्हटलं हे नाही करत तर आता तू करणार काय, कारण मी जॉब सोडले माझे. मी सॉलिसिटरकडे कामाला होते, CAच्या ऑफिसला कामाला होते आणि मी इन्शुरन्समध्ये कामाला होते. मग नवरा माझा पोलीसमध्ये, सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे मोस्ट ऑफ द ज्यांनी माझे इंटरव्ह्यू बघितले असेल त्यांना माहीत आहे, नवरा माझा पोलीसमध्ये. मग त्यांच्या ड्युट्या कशा असतात ते सांभाळून आपण आपली पण आवड जोपासायची. आणि सासरे होते, नंतर त्यांना पॅरालिसिस झाला, मग सासरे वारले. मग ते थोडं करता करता बॅक ऑफ द माइंड तेच होतं, हेच करायचं आहे आपल्याला, आत्ता दुसरं काय नाही करू शकत, आता मला हेच येतं, आणखीन मी काय करू. मग जनार्दन लवंगाऱ्यांचं नाटक मिळालं, व्यावसायिक पहिलं नाटक. मग ते केलं. त्याच्यानंतर आता काही खरं नाही, ज्याचे 5 प्रयोगच झाले. आणि तुला माहिती आहे, नाटक वगैरे करायचं तर प्रोड्युसर चांगला पाहिजे तुझ्याकडे. प्रोड्युसर जगला तर आपण जगणार. पण त्या गोष्टी काय काय घडल्या नाहीत पुढे. मग व्यावसायिक नाटक, आत्ता हल्ली रियुनियन नावाचं नाटक चालू होतं माझं, ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी माझी चांगली भूमिका होती मोठी. आणि त्याच्या आधी मी वच्ची केलेली. मग आता नाव माझं आणीमध्ये लागतं की आणि संजीवनी पाटील, रात्रीस खेळ चाले किंवा काय. तर तो प्रवासच आहे आणि तो नाटकांमधूनच मिळाला आहे किंवा करत करत गेल्यामुळे, त्या प्रोसेसमुळे कदाचित. कारण आपण जेव्हा एखाद्या कलाकाराला, म्हणजे आपण एवढे दिग्गज नाही आहोत, अशोक सराफ वगैरे यांची नावं आज आणीमध्ये लागतात, पण साला 1-2 नाटकात तरी आणि संजीवनी पाटील, रात्रीस खेळ चाले ऐकायला भारी वाटतं आणि जबाबदारी वाढते. मेन म्हणजे भारी तर वाटतं, पण जेव्हा तुम्ही काहीतरी एक करून ठेवलेलं असतं आणि त्याच्यानंतर दुसरं काहीतरी तुमच्याकडे येतं, तर ते त्याच्यापेक्षा चांगलं वाजवलं पाहिजे तुम्ही. नाहीतर मग काय, लोक माहिती आहेत ना, जसं आपण आत्ता बघतोय रियालिटी शो, बघतोय ना रियालिटी शो, बिग बॉस, ह्याव त्याव, जशी लोक अशी झाडावर चढवतात ना तशी पटकन खाली फेकतात. आता नावं कशाला घ्या, किती इन्फ्लुएन्सर होते, काय होतं त्या आपल्या आत्ताच्या बिग बॉसच्या OTTला पण. मग ते ज्यांनी 50-50 वर्ष गाजवली इंडस्ट्रीतली, ज्यांनी नाटकांमधून आज स्वतःचं एक स्थान प्रस्थापित केलं, तर तुम्ही जज करता, ज्याला म्हणतात ना समजणे वाले को इशारा काफी होता है. ह्या अशा 2 गोष्टींना जेव्हा तुम्ही जज करायला जाता, तेव्हा प्रेक्षक सुजाण आहे आजचा. तो कुठल्या वेळेला तुम्हाला वर चढवायचं आणि कुठल्या वेळेला खाली आपटायचं त्याला चांगलं माहीत असतं. त्यामुळे ते विसरून चालत नाही, जरी तुम्ही नाटकांमधून पुढे या, नाहीतर तुम्ही कुठल्याही पद्धतीने पुढे या. तोच आपल्याला वर उचलतो, तोच पाहतो. हो, तोच मायबाप आहे ना आपला प्रेक्षक. म्हणून तर माझी कुठलीही पोस्ट असेल, जर तुम्ही बघितली असेल, तर माझं पहिलंच वाक्य असतं की माझ्या मायबाप रसिक प्रेक्षकांनो, आज ह्याव ॲज त्याव. ते आहेत म्हणून मी आहे ना. तर संजीवनी पाटील कोण संजीवनी पाटील? तसे संजीवनी पाटीलला कोणच ओळख नव्हतं, पण या प्रेक्षकांनीच ओळख दिली ना संजीवनी पाटीलला, की त्या वच्चीमुळे दिली. तर वच्ची कोणी वर काढली? त्या प्रेक्षकांनी. त्यांना कुठेतरी काहीतरी भावलं म्हणून ते बघत गेले. हा TRPचा हिशोब असतो. एखादी भूमिकेला जेव्हा एखादं असं सॉलिड प्रेक्षकांची पसंती मिळायला लागते ना, तेव्हा तो TRP एका कॅरेक्टरने सुद्धा वर जातो. हे मी स्वतः पाहिलेलं आहे. हा TRPचा, एंटरटेनमेंट इन द सेन्स TRP.
जसा या वर्षीचा बिग बॉस 100 दिवसांचा सोडून 70 दिवसाचा झाला आणि 70 दिवसाचा असून सुद्धा गेल्या 4 बिग बॉसला खाली झोपवला त्याने, एवढा वर काढला त्याने. त्याची गणितं वेगळी असू शकतात, ते आपला भाग नाही बोलण्याचा. ऑब्व्हियसली मला जे काय म्हणायचं ते मी थोडक्यात बोलली आहे. जसं म्हणाली, समजणेवाले को इशारा काफी होता है. प्रेक्षक सुद्धा नाहीत आपले, समजून असतात. कोणाची नावं घेतल्याने काही होत नाही, कारण प्रेक्षकांना सगळं समजतं असतं. तुम्हाला जर एक बघायचं असेल ना ज्योती, तर तुम्ही फेसबुकला आत्ता बिग बॉसचं जे पेज आहे ना, आणि ज्यांनी कमेंट सेक्शन पूर्ण ओपन होत्या यावेळीच्या, काय दरवर्षी असतील आय डोंट नो, पण तुम्ही प्रेक्षकांची कमेंट वाचा. घाण घाण बोलतात प्रेक्षक. मग त्या वर्षाताई असू देत, नाही तर मग तो पंढरीनाथ कांबळे असू दे, त्यावेळेला त्यांच्यासाठी तो फक्त तिथे असलेला त्यांचा एंटरटेनर असतो. त्यांनी किती वर्ष काढली हे पाहिलंच नाहीच. मग आपण तर आत्ता आलोय ना. त्यांनी तर गाजवलंय. वर्षाताई तर राष्ट्रीय पुरस्कार करते आहेत. त्यांना हो मराठी भाषेवर प्रभुत्व. त्या काय बोलल्या आहेत बिग बॉसमध्ये मराठी. बाकीची लोक काही बोलू दे हो, कोण त्यांना ओळखत नाही नाही पण आपण बघत बघत आलोय ना, आपण लहानपणापासून. त्यांचं बोलायचं म्हणजे की मला हेच सांगायचं आहे की तुम्ही, आपण कोणी नाही आहे. नाही संजीवनी पाटील कोण आहे? ती संजीवनी पाटील प्रेक्षकांनी उभी केलेली आहे. प्रेक्षकांनी तिला एक ओळख दिली आणि म्हणून ती आज लोकांसमोर आहे. ती तिचे प्रयत्न चालूच आहेत. आता मी झीवर जी सिरियल केली, रात्रीच केस झाले, त्यानंतर मला अजूनही संधी नाही मिळाली आहे रात्री झीवर काम करायची. येतात मला बऱ्याच सिरियल, मग त्या ना ती गणितं वेगळी आहेत परडेची. कोण बोलत नाही त्या संदर्भात, आणि बोलल्यानंतर तुमचं आपसुकच तुम्हाला बुक्की दिली जाते ना, तुम्ही बरोबर बसता जागेवर. 3-3 महिन्याने तुमचं पेमेंट मिळतं हो. जसे नफे तोटे तुम्हाला आहेत तसे आम्हालाही आहेत ना. मग तुम्हाला जसं डेबिट क्रेडिट बॅलन्स शीट आहे तशी मलाही आहे. मग मलाही माझं घर चालवायचं आहे, मलाही माझे खर्च भागवायचे आहेत. मग तुम्ही पेमेंटची प्रोसेस एक कमी करा ना. आम्हाला 30 दिवसात महिन्याचा एक पगार द्या. महिन्यात जेव्हा काम करून एक कामगार जसा पगार घेतो तसा. किती त्याच्यावर किती संघटना काम करतात, मोर्चे होतात, तेवढ्या पुरता ऑफिसमध्ये लोक भेटतात एकमेकांना, त्याच्यावर चर्चा होतात. दत्ता गायकवाड म्हणून मित्र आहे माझा, जो आत्ता, आणि कय्यूम काझी, हे 2-4-5 जण मिळून आता एक करतायत परत ह्याच्यासाठी की 30 डेज नको पण 45 डेज, विदिन 45 डेज आम्हाला आमचं पेमेंट मिळू देत. कारण साहजिक आहे ना हो. आता हे एक काय म्हणतात त्याला, म्हणजे ह्या एक हसण्याचा विषय आहे का विचार करण्याचा विषय आहे, ज्याचा त्याने ठरवायचा आहे. मला सांगा, आता मी एखादी सिरियल करते, एक छान भूमिका करते एक सिरियलमध्ये, असं होऊ नये कुठल्या कलाकाराशी, पण निसर्ग आहे, ते काही घडू आणू शकतो कोणासोबत पण. तर मी एखादी भूमिका करते आणि माझ्या घरातल्यांना काय हो माहीत, मी कुठल्या प्रोडक्शन हाऊसबरोबर काम करते. बरं, माझा प्रोड्युसर येऊन जर माझ्या ह्या 3 महिन्याच्या पेमेंट मिळण्याच्या प्रोसेसमध्ये माझं काही झालं, तर जोपर्यंत माझे कलाकार मित्र ॲक्शन घेत नाहीत तोपर्यंत काही होत नाही. म्हणून कुठल्या चॅनलसोबत तुम्ही काम करताय किंवा कुठला प्रोड्युसर, तो कधीच तुमच्या घरी येऊन बाबा तुझे 3 महिन्याचं पेमेंट राहिलं आहे, तसं कॉन्ट्रॅक्ट नसतं. हां, कॉन्ट्रॅक्ट 3 महिन्यासाठी का करेल कोण तुमच्याबरोबर? आता माझी भूमिका मोठी होती म्हणून माझं झीबरोबर कॉन्ट्रॅक्ट होतो. छोट्या भूमिकेचं हां, येऊन जाऊन लोक 8-8 दिवसासाठी पण येऊन जातात ना काम करून. झालंय हे लोकांबरोबर झालं. पेमेंट पण 3 महिन्याने कधी कधी मिळालेली नाही आहेत कलाकारांना पेमेंट. जर आपण इथे बसलोच आहे आज, संजीवनी पाटील अभिनेत्री वच्ची या भूमिकेतून लोकांच्या समोर आले, जर बसली, तर मी कलाकार म्हणून हा विषय मला काही वाटत नाही बोलायला. उलट हा मला प्लॅटफॉर्म आहे ना बोलण्याचा एक. मग जर संजीवनी पाटील जेव्हा रात्रीच खेळ चाले 2 आणि 3 सीझन, आज मी खरं सांगते माझा पर डे 2,500-3 हजार होता. आणि आत्तासुद्धा तुमची अपेक्षा आहे की संजीवनी पाटीलने 3-3.5-4 हजारात काम करावं, तर कसं करणार ना ती. मग जेव्हा मी तोंड खोलते की मला एवढं द्या, मला एवढं पेमेंट पाहिजे पर डे, तेव्हा मला परत फोनच येत नाही. काय मानसिकता असेल? मग मला इन्फ्लुएन्सर झालेलं बरं पडेल ना. तशी तर मी इन्फ्लुएन्सर आहेच, पण ती आता व्याख्या बदलली आहे इन्फ्लुएन्सरची आणि आर्टिस्टची, ॲक्टरची पण व्याख्या बदलली आहे. आणि जर तुम्हाला खरंच स्वतःला दाखवायचं आहे ना, ह्या व्याख्याला खरं उत्तर पाहिजे असेल ना, तर आत्ता जसे तुम्ही रिॲलिटी शो चालवता, जे प्रॉपर कमेंट्स येतात प्रेक्षकांची, प्रेक्षक तुमच्याशी बोलतात, तेव्हा प्रेक्षक तुम्हाला सांगतील की तो असा एक कार्यक्रम करा जिथे तुम्ही इन्फ्लुएन्सर उभे करा आणि जेव्हा तुम्ही आर्टिस्ट उभे करा, जे किती वर्ष म्हणतात ना असं घासून आलेले आहेत. आणि मी वाईट म्हणतच नाही आहे कोणाला, पण तुमचं नशीब चांगलं आहे की तुम्हाला प्लॅटफॉर्म आहे, सोशल मीडिया स्ट्रॉंग आहे आता. आणि मी खरं सांगू, आपले मित्र आहेत एक मकरंद पाध्ये, मला वाटतं तुमच्या प्रोडक्शनसोबत त्यांचं एक झालेलं आहे.
तर किती वर्ष काम केलेलं आर्टिस्ट आहे माहिती आहे? 27 वर्ष आर्टिस्टने काम केलेलं आहे. आणि इतका धडपडणारा माणूस आहे ना की एखाद्या आर्टिस्टला काम कसं मिळेल मी स्वतः त्याची ग्वाही देऊ शकते तुम्हाला. कारण आज नेहमी 2-3 दिवसांनी मला कॉल असते, संजू आपण हे करूया, संजू तू हे करूया, तू काय डिप्रेस होऊ नको किंवा काय करू, आपण करतोय काहीतरी करतोय आपण. म्हटलं हो सर चालेल करूया आपण. असा कलाकार पाहिजे की जो आपल्या कलाकार मित्राला, भले तो स्वतः पण स्ट्रगल करतोय. आज सोशल मीडिया स्ट्रॉंग नाही आहे म्हणून मागे पडले. धर्मवीर मध्ये आज बाळासाहेब ठाकरेंची भूमिका केलेला ॲक्टर ज्याला स्वतःला प्रमोट नाही करता येते सोशल मीडियावर, बिकॉज तो त्याचा पिंडच नाही. तो जेव्हा जन्माला आला, जेव्हा तो स्ट्रगल करत होता ॲज अन आर्टिस्ट, तेव्हा हे सगळं काही उपलब्ध नव्हतं. आत्ताच्या मुलांना एज्युकेशनच्या माध्यमातून आईवडील जे एज्युकेशन देतात, शाळांमध्ये हे कॉम्प्युटर किंवा जे काही शिकवलं जातं हे एवढं वास झालेलं आहे आता. त्यामुळे त्यांना नॉलेज आहे की कसं कुठून काय करायचं आहे, काय करायचं, कसं मला प्रमोट व्हायचं आहे, कसं मी दिसणार आहे, कसं मला आणखीन काय करता येईल. हे माझ्या मकरंद सरांना माहीत नाही आहे ना, जसं मलाही जास्त त्यातलं नॉलेज नाही. पण मी असं खूप हे करत असते, मला पाहिजे करायचं आहे यार, नाहीतर आत्ताचा आपल्याला उभं नाही राहता येणार, कोण ओळखणार नाही उद्या. ही भीती आहे कलाकाराला. आत्ता धर्मवीर टी येऊन गेला, कुठे सरांनी स्वतःचं काय, म्हणजे मला वाईट वाटतं म्हणून बोलते. त्यांचं इथे नाव घेणं योग्य आहे का अयोग्य आहे आय रिअली डोंट नो. पण मी सुद्धा त्याच प्रोसेसमधून पुढे जाऊ नये असं मला वाटतं आणि त्यांनीसुद्धा जाऊ नये. त्यांनी स्वतःला प्रमोट करणं गरजेचंच आहे. कारण हे लोक जे आहेत ना, ते बघताय तुम्ही आत्ता त्यांनी काय ग्रॅब करून ठेवलं आहे. इन्फ्लुएन्सर हा एक वेगळा प्रकार आहे. आर्टिस्ट हा एक हाडामासाचा तो एक कलाकार आहे आणि तो वेगळा. त्याचा स्ट्रगल आहे ना, तो तुम्ही नाहीच समजू शकणार. आणि माझ्यासारखी जर मॅरिड बाई असेल आणि ती जर स्ट्रगल करत असेल, स्वतःचा नवरा आणि मुलगा सांभाळणी, फॅमिली सांभाळतो, तर तो तारेवरची कसरत करूनच दाखवावी. तुम्ही खुलं चॅलेंज करते, करून दाखवा. खरी गोष्ट, खरंच तळमळ आहे ही, तळमळ आहे ती. हां, म्हणजे जर आता मध्ये उपेंद्र लिमे यांची पोस्ट बघितली FBला का इन्स्टाला, आय रिअली डोंट नो कुठे होती, पण सरांनी सांगितलं आहे की जर माझ्या इंस्टाग्रामच्या फॉलोवर्स बघून जर मला काम मिळणार असेल तर मी माझं अभिनयाचं दुकानच बंद करतो बाबा आता. हे काय मानसिकता आहे? हे असं होणार असेल तर आज चांगले कलाकार घरात बसले आहेत. तुम्ही रेशिओ काढा, आत्ताच्या 10 वर्षापूर्वीचे ॲक्टर कुठे गेले. हे बघा, तो माध्यम वेगळा आहे की आत्ता ज्या नवीन कलाकार येतात, आपल्याला जर नवीन कलाकारांना काय सांगायचं असेल तर तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ज्यांना या फील्डमध्ये यायचं आहे. पण असे सुद्धा मी कलाकार बघितले आहेत की ज्यांना आत्ता समजा ह्या ज्या नवीन मुली येतात किंवा मुलं येतात, काय खरंच टॅलेंटेड असतात. ओमकार भोजने, मी फॅन आहे त्याची, आहे ना, तो नवीन तरुण पिढीतला मुलगा आहे. पण तशीच काही हिंदी देणारे आहेत ॲक्टर ॲक्ट्रेसेस. आणि ना मी सांगू तर ही गोष्ट इथं बोलणं मला माहीत नाही, पण अशा काही गोष्टी आहेत इंडस्ट्रीतल्या ज्या तुम्ही करू शकता, त्या मी नाही करू शकत. लेडीज म्हणून आय एम टॉकिंग अबाउट दॅट लेवल. मी नाही करू शकत, पण मला तेच येतं तर मी तेच करून मोठी झाली आहे ना, मला तेवढंच येतं. आणि अभिनय म्हणजे आता सिरियलला अभिनय करणं ह्या पाट्या टाकण्यात आलेत. खरं सांगते, खरा अभिनय बघायचा आहे ना तुम्ही, आर्ट फिल्म किंवा आत्ता ज्या पिक्चर्सना जेवढे अवॉर्ड आहेत ना, आणि जे बरेच दिवसांनी रिलीज होतात, महिन्यांनी, जे ऑलरेडी फिरतात बऱ्याच शॉर्ट फिल्म्स, काही असेल शॉर्ट फिल्म असू दे तर कुठलेही सिनेमे असू दे, जे फिरतात बरेच, काय म्हणतात त्याला, जिथे पुरस्कार दिले जाते, जिथे तुम्हाला ओळख दिली जाते, जिथे तुम्ही कलाकार म्हणून लोकांच्या ह्याच्यात येता, दिसण्यात येता, त्याच्यानंतर तुम्ही लोकांना दिसता, असे चित्रपट खरा अभिनय बघायला मिळतो ना. तर असे वर्षातून किती सिनेमे येतात माहिती आहे तुम्हाला, ज्याची आपल्याला आकडेवारी माहीत नाही आहे. मानसिकता बघा म्हणजे लोकांची काय बिघडलेली. आणि खरंच कमेंट सेक्शन जाऊन वाचा. प्रत्येक काय मराठी सिरियलला वैतागलेली मंडळी असं एक पेज आहे. हो आहे FBला. आणखीन बरेच असेच पेजेस आहेत जे आपल्या सिरियलवर भाष्य करतात. आपल्या एंटरटेनमेंट सिनेदृष्टीत जेवढं चाललेलं आहे ते सृष्टीत, तर त्याच्यावर तुम्ही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया ऐका. किरण मानेंची काल एक पोस्ट बघितली, काय बोललेत सर, आपल्या मनातलं बोललेत. एवढा मोठा कलाकाराची सुद्धा अजून एक असं म्हणजे उदासीनता आहे त्यांच्या मनात की मला माझ्या मनाचं काम आणि माझं मनाचं पेमेंट नाही मिळत आहे. आणि जो आवाज म्हणजे उठवतो त्या बसवतात, घरी बसवणार तुम्हाला. आणि तुम्ही त्यांच्याप्रमाणेच वागायचं असतं. त्यांनी सांगितलेलाच परडे तुम्हाला. तुम्ही आवाज केला ना तर तुम्ही कोण ओळखताय तुम्हाला.
तुम्ही कोण आहात काय मोठे, कोण मोठे लागून कोण मोठे. एक भूमिका गाजली तर काय तुम्ही मोठे झाले का. पण त्या पूर्ण प्रोसेसमध्ये घालवलेल्या स्वतःच्या रक्ताचं पाणी केलेल्याचं सुद्धा कोणाला आठवण होत नाही. शोकांतिका. आणि एक भूमिका करणं खाऊ नसतं ज्योती, असेल का. परकाया प्रवेश करतो आपण जेव्हा, तेव्हा ते त्या भूमिका जगताना आपल्याला काय त्रास होतो तर त्या कलाकारालाच माहीत असेल. मग जेव्हा असं वाईट वाटतं ना की यार काय काय लोकांच्या तोंडून ऐकलंय मी आता ना नको बाई मला नाही जमत मी करून. आणि अशा माझ्या किती माझ्याबरोबरच्या मैत्रिणी आता दिसत नाहीत मला स्ट्रगल करताना. कंटाळून जातो. पैसा लागतो ना हो, तुम्ही उद्या बाहेर जाता ट्रॅव्हलिंग करता, आपण काम करून नाही मिळत. आणि नंतर ना ते त्यांच्याच, सांगते ना मी तुम्हाला, नंतर ते त्यांच्याच ओरामधला किंवा त्यांच्याच ग्रुपमधला तुला दिसतो तो आर्टिस्ट उभा राहिलेला एखाद्या सीनसाठी, ज्याचं ऑडिशन तू दिलेलं असतं, ज्याचं सिलेक्शन तुझं झालेलं असतं. लॉबी नावाला फक्त ऑडिशन. हां, ऑडिशन्स नावालाच आहेत, पण मी ऑडिशन्सनेच कामं मिळवली आजपर्यंत. मी एवढं खरं सांगते, मला एकही काम विदाऊट ऑडिशन नाही मिळालं आहे, म्हणजे स्क्रीनवरचं. मी एरे पैसामध्ये पण छोटासा रोल केला. मी तुमचा केदार शिंदेचा मध्ये एक सिनेमा येऊन गेला, त्याच्यामध्ये पण मला आता त्या सिनेमाचं नाव नाही आठवत, कारण त्याचं एका आठवड्यात तो पिक्चर उतरला लगेच. छोटंसंच त्यांचं होतं काहीतरी बजेट, त्याच्यामुळे झालं नाही. केलं आहे मी भाऊ कदमबरोबर हसली तर फसली नावाची सिनेमा केला, पण तो रिलीजच झाला नाही. कोकणनामा नावाचा एक सिनेमा केला आहे, तो रिलीजच झाला नाही. मग तिथे काय आम्ही जात नाही, आमच्या काय हे जातात काय भूतं जातात कामं करायला. तिथे रक्ताचं पाणी होत नाही. वेळ हा तेवढाच लागतो ना प्रत्येक गोष्टीला, प्रोसेस आहे ती. मानसिकता घाणेरडी आहे, म्हणजे अशी ती आता प्रत्येकाचे विचार कमवायचे तर आपण पण तिथे कमवण्यासाठी आणि आपला अभिनय सादर करण्यासाठी दोन्ही गोष्टीसाठी. हा, मग सगळे एकाच नावेत बसले आहेत ना, मग हा फरक का. हा फरक का. किती घराघरांमधून आपण असं ऐकू, अगं बिल भरायचं आहे, अगं हे करायचं आहे, तर ते करायचं, हो माझं पेमेंट यायचं आहे, थांबा तुमचं म्हणून. नाही बोलत असतील का. मग या सगळ्या विविध माध्यमातून आता तू काम करतेस, मग तुला काय वाटतं, तुला कोणतं माध्यम आवडतं. मला थिएटरच आवडतं अजून पण. स्क्रीन तर आहेच, स्क्रीनचा अभिनय हा मोजकाच असतो, एवढा असं 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 जास्त हलायचं डुलायचं नसतं वगैरे. पण थिएटरला ना तुम्ही जगता, जे काय करायचं आहे ते तुम्ही. आणि एकांकिका स्पर्धा ज्या आत्ता होतात ना, बाबा काय पोरं ॲक्टिंग करतात. आणि काय, मी बऱ्याच ठिकाणी जज असते किंवा जाते, मी बोलवतात मला खूप म्हणजे पुढचा काळ आहे ना, जर आपण ते इन्फ्लुएन्सर नसतील खरे, हां म्हणजे एकांकिका स्पर्धांमधून जी मुलं काम करतायत ना, मला वाटत नाही ते इन्फ्लुएन्सरच असतील, कारण ते तेवढं सहज शक्य नाही आहे हो एकांकिकांमधून काम करणं. पाहिलेत कधी एकांकिका स्पर्धा ना. मी भाग घेतलाय, स्वतःही केलंय. आणि काय ती पोरं मेहनत घेतात हो, आणि कधी कधी खूप मेहनत घेऊन त्याचं फळ खरं जसं मिळत नाही, पण एक समाधान असतं आपल्याला. जे आता बोलू नये मी का, तुम्ही कट करायचं तर करा, करू शकता, तुमची मर्जी. रिझल्ट लागले जातात ना, ते सांगितलं ना, मनापासून आपण तिथे झटतो. असं आपण बघितलेलं असतं, चायला हे काय ह्यांना मिळणार, ह्यांना मिळणार, आणि ते नसतातच. खूप वेळा होतं, खूप वेळा नाही राहतात होतं. मी जज म्हणून जेव्हा 2-3 मला असं घुसमट झालेली आहे माझी, कारण माझ्यासमोर एवढा मोठा प्रतिष्ठित व्यक्ती आहे ज्याने गाजवलेली आहे इंडस्ट्री, ज्याचं नाव आहे हिंदी मराठीत. त्या माणसाच्या पुढे मी काय बोलू हो. मला बात करतील उद्या, मला कुठलाच इव्हेंट मिळणार नाही, मला काहीच, मला पण पोट आहे ना मला. मग मी गप्प राहते अशा वेळेला. मी खरं सांगते आज, पण खूप वाईट आहे, खूप वाईट आहे ही घुसमट आहे आपली. आणि बऱ्याच वेळा जो कलाकार तिथे काम करतो त्याला वाटत असतं की मी खूप बेस्ट दिलंय, पण तरी सुद्धा तिथे मिळत नाही, आणि हे होतं. झालंय. आत्ताच मी नाव नाही घेणार त्या स्पर्धेचं, ज्या मी एकांकिकेला जज होते, माझ्याबरोबर आणखीन 2 मोठी लोक होती, पण मला असं वाटत होतं कुठेतरी मी अक्षरशः हो येस ओके असं आहे, बरं ठीक आहे ओके असे. मी माझं मत नाही मांडलं त्यावेळेला. मला कारण ना मला एक इंट्युशन पॉवर खूप भारी आहे. मला माहिती होतं मी जर मत मांडलं ना माझं तर नाही ग, म्हणजे तसं व्यक्ती मोठी आहे, हां दिलेलं मत मोठं आहे, काहीच करू शकत नाही, की किंमत नाही. मग अशा वेळेला तुम्ही बोलवू नका. ते पण खरं आहे ना, जर माझ्या मताला किंमत नाही तर बोलवतात. हां, मग आपण तरी बघताना आपल्या बरोबर किती कोण आहे हे बघून करूया. मग याच्या पुढे आपण माझं आय एम टॉकिंग अबाउट माय सेल्फ. तुला कोणत्या प्रकारची पात्र करायला आवडतात, किंवा तुझ्यासाठी असलेला ड्रीम रोल कोणता आहे. मला इन्स्पेक्टरची भूमिका करायला आवडेल. अरे वा, छान. म्हणजे नवरा पोलीसमध्ये आहे म्हणून नाही, अच्छा, मी दादागिरी छान करू शकते.
हां खूप म्हणजे तो एक गणवेश जो आहे त्याचा अभिमान वाटतो. आणि तो जेव्हा बघते मी इतर कलाकारांना त्या रोलमध्ये किंवा काय, तर माझ्या असं एक नेहमी येतं, मी माझ्या बऱ्याच मित्रांना बोलली की मला ना इन्स्पेक्टरचा रोल करायचा, तो पण साधासुद्धा नाही, आता फोडून काढायचा. डॅशिंग इन्स्पेक्टर. आणि ती इन्स्पेक्टर आई पण आहे, म्हणजे तिचा तो प्रवास की ती बाहेर जशी दिसत असेल. समज आता माझ्यासमोर एक आरोपी उभा आहे आणि मी घरातून काय प्रोसेसमधून आली आहे त्याला कल्पनाच नाही, मग ती मुख्यमंत्री पण असू शकते ना, आपल्या कोणी असू शकते एक लेडीज, की ती घरातनं काय करून आली, पण तिला आता जाऊन त्या लोकांसमोर उभं राहायचं आहे आणि तिला भाषण करायचं आहे, पण ती घरातनं भांडून आली आहे नवऱ्याबरोबर, तिचं मेड नाही आली आहे, तिची घरातली मोलकरीण नाही आली आणि बऱ्याच गोष्टी तिच्याबरोबर झाल्यात, आणि तरी जाऊन एक वेगळा असा एक चेहऱ्यावर हे घेऊन लोकांसमोर उभं राहून अशा भूमिका करायला का नाही आवडणार. नक्कीच. शुभेच्छा तुला, हा रोल नक्कीच मिळेल. थँक्यू. गरज आहे शुभेच्छांची. तुझ्यामधील म्हणजे कलाकार म्हणून तू जसा म्हणजे तुझ्या ह्या प्रोसेसमध्ये जसं आव्हानात्मक भूमिका तू स्वीकारल्या, जसं तू स्वतःला डेव्हलप करत गेली, तुला काय वाटतं म्हणजे अजून एक कलाकार म्हणून काय गोष्टी आपल्याला शिकल्या पाहिजेत किंवा आपण त्याच्यामध्ये कला म्हणून वाढवली पाहिजे असं तुला काय वाटतं? प्रामाणिकपणा, हो, आणि सातत्य. भूमिका तर मिळतच राहणार, भले कधी मिळतील नाही मिळतील. एखादी अशी भूमिका असेल जी तुला नाही आवडणार, पण ती करावं लागेल ना तुला, मग त्यासाठी ती प्रामाणिकपणेच केली गेली पाहिजे आणि सातत्य तुझ्या कामात असलंच पाहिजे. मग त्याला एकच उत्तर आहे मला असं वाटतं की प्रामाणिकपणा आणि सातत्य. मग ती भूमिका कुठलीही येऊ दे तुझ्या वाट्याला, आणि करत राहणं, काम करत राहणं हे आपल्या कलाकाराला जमलंच पाहिजे. म्हणजे हे दोन गुण त्या कलाकारात पाहिजे, प्रामाणिक आणि सातत्य. हो, आणि एक माणूस म्हणून तुम्ही असलं पाहिजे. नाहीतर ते हल्ली एक म्हणतात ना ॲटिट्यूड वगैरे कॅरी करणं की मी कोणतरी आहे आणि एक असता कलाकाराचं एखादी सिरियल एखाद्या भूमिकेमुळे चालते, अशा एक जेव्हा हवा जाते ना एखाद्या ॲक्टरच्या डोक्यात, ती गेली ना हवा तर तो बलून आहे शेवटी. त्यातली हवा संपल्यावर तुम्ही आपण ते कधी कुठे आपटाल त्याचं आपण नाही सांगू शकत, पण ते आपटणार. मग ते न आपटण्यासाठीच आपण आधीच एक प्रामाणिकपणा आणि आपण आपला माणूस जिवंत ठेवणं कायम. जेव्हा आपण सेटवर जातो, जेव्हा आपण लोकांना भेटतो, संवाद साधतो, आपल्याला जे प्रेक्षकांनी मोठं केलं आहे ती प्रेक्षक जेव्हा आपल्याला भेटतात आणि मला असे किती प्रेक्षक बोलतात, काय मॅम तुमचा स्वभाव आहे हो, तुम्हाला कोण म्हणेल तुम्ही बच्ची आहात. म्हणजे आम्ही घाबरायचो पहिलं तुम्हाला बोलताना, पण माझ्या आतली संजीवनी तशी नाहीच आहे ना. मग ती जेव्हा तुम्हाला संजीवनी भेटते ती संजीवनीच भेटते, ती बच्ची नाही भेटत. ते कॅरेक्टर. हां, पण तेव्हा ऑफस्क्रीन आणि ऑनस्क्रीन ही भाषा असली पाहिजे त्याच्यामध्ये. हे जमायलाच पाहिजे ह्या 4-5 गोष्टी कलाकार. चांगला असतो एक चांगला हो हो हो. मला एक ना मी FBला पोस्ट बघितलेली कोणाची तरी, म्हणजे त्या मुलीला मी भेटली होती, तिने माझा सेल्फी काढला होता आणि इन्स्टाला स्टोरी टाकली होती की मोस्ट हंबल ॲक्ट्रेस इन द इंडस्ट्री. म्हटलं अरे बापरे, असेल कदाचित, तिला कुठेतरी दिसला असेल माझा हंबलनेस. तर या 2-4 गोष्टी आहेत ज्या असायलाच पाहिजे. मग तुम्ही काम सातत्याने करत राहा, मग ती नवीन पिढी असू दे किंवा मग आत्ता जी कामं करतायत मोठमोठी लोक, त्यांच्यात ते आहे म्हणून ते टिकलेत ना प्रोसेसमध्ये. शर्यतीत ही शर्यत आहे, ही कॉम्पिटिशन भारी आहे. आपल्या इंडस्ट्रीतलं सारखं कॉम्पिटिशन कुठेच नाही आहे. मिनटाला आपल्याला प्रूव्ह करायला लागतं आहे की वी आर द ॲक्टर्स. आणि ते तुम्हाला भूमिका मिळेलच अशी हे नाही, पण माणूस म्हणून तुम्ही प्रगल्भ जर झालात तर ते लोकांना आज ना उद्या कळणार आहे की नाही आहे. लक्षात ठेवतात लोक, प्रेक्षक तुम्हाला लक्षात ठेवतात. जसं मी सांगेन की मी 2018ला रात्रीस खेळ झालेचं नोव्हेंबरच्या 14 तारखेला शूट चालू केलं आणि 14 जानेवारीला पहिला एपिसोड संक्रांतच्या दिवशी आमच्या ते स्क्रीन लागली होती कोकणात. तो आम्ही म्हणजे आम्हाला दाखवला होता आमच्या प्रोड्युसरने आणि आमच्या डिरेक्टर वगैरे सगळ्या टीमने. आणि त्यानंतर जवळजवळ 20पर्यंत आम्ही, नंतर कोरोना आला आणि मग 2019ला दुसरा सीझन आला. तर ती प्रोसेस आहे. त्या प्रोसेसमध्ये तुम्ही भले निगेटिव्ह रोल करताय, पण तुम्ही संजीवनी म्हणून पण किती जिवंत आहात हे एवढंच सांगेन मी. तो तुमच्यात न झालेला बदल माणूस म्हणून खूप गरजेचं आहे. आणि कारण तुम्ही घरात जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला तुमचा नवरा दिसणार आहे, मुलगा दिसणार नाही. मी सुरुवातीच्या वेळेला ना मी वच्चीसारखी वागायला लागले होते. मला मुलगा म्हणायचा काय वच्ची झाली काय तुझी पूर्ण, काय तू म्हणतेस अशी बोलायचे. मग मी विचार केला, नाही संजू तू जरा तिच्यासारखी होत चालली आहेस गं. मी आरशात बोलते, मला सवय. हो, मला सवय. मी आरशात बोलते. मी रोज सकाळी उठली की मला सवय आहे, मी आरशात बोलते स्वतःशी.
मी घरात एकटी असली, मला कंटाळा आला की मी आरशात बघते आणि बोलते. मला कुठे जायचं नसलं तरी मी मेकअप करून बसते. मग मी एखादं ऑडिशन करून बसते घरातल्या घरात. छान, ग्रेट. हो, करते मी. माझ्याकडे कितीतरी ऑडिशनचे व्हिडिओ आहेत, मी पाठवेन तुम्हा लोकांना. नक्कीच. वेगळ्या वेगळ्या भूमिकेतले, कॅरेक्टरमधले. नक्कीच नवीन येणाऱ्या कलाकारांसाठी ते उपयुक्त असेल. एक ह्याच्यावरनं आठवतं, जे आत्ता नाही का आपले मोठे डिरेक्टर बेर्डे, अभिनव नाही आपले सर आहेत ना, ते पुरुषोत्तम बेर्डे ना, त्यांचं नाटक आलेलं ना, आडगाव का काय नाटक आलेले, ज्याचे प्रयोग आत्ता झाले 20-21. त्यामध्ये एक ॲक्ट्रेस होती जी नागपूरवरनं आलेली. तर ताई बोलते, मला माहीत नाही, मला चार ॲक्ट्रेस आहेत त्याच्यामध्ये आणि 6-7 पुरुष आहेत. म्हणजे आणखीन एका कलाकाराला काय हवं असतं, काय हवं असू शकतं, हे मला वाटलं त्यावेळेला. ती म्हणते, ताई मी विद्यापीठात ती शिक्षण घेते, हे जे आपलं असतं ना नाट्य प्रशिक्षण किंवा त्याचं एक युनिव्हर्सिटी शिक्षणाची जी नाट्यची असते ना, मी केलं नाही त्याच्यामुळे मला एवढं त्यातलं माहिती नाही. तर ती म्हणते, ताई तुझा विषय आम्हाला शिकवायला होता. म्हणजे तुझी भूमिका आम्हाला शिकवायला होती की निगेटिव्ह रोल, त्यात भाषेवर प्रभुत्व, त्यात लहेजा भाषेचा, वावर कॅरेक्टरचा आणि काय कसं तुम्हाला असू शकेल. तर ती रात्रीच खेळ चालीतली वच्ची जे कॅरेक्टर केलेले आहेत त्यांचं, मग त्यांनी मला माझ्या क्लिप दाखवून त्यांनी त्या मुलीने सांगितलेला इन्सिडन्स आहे. मला तिचं नाव नाही आठवत आहे आता, पण मोबाईलमध्ये तिचा नंबर सेव्ह आहे. त्याच्यामध्ये ती सिंगर आहे, ती गाणं गाते आणि लावणी वगैरे पण ती गाते मुलगी. मग मी तिला म्हटलं, चल खोटं बोलते. नाही ताई, शपथ म्हणते, रंगदेवतेची शपथ. म्हटलं, अरे बापरे, एका भूमिकेने लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डच दिलं आहे मला, एका भूमिकेनेच. समोरच्याला म्हणजे ह्यापेक्षा मोठी दाद काय असू शकते. आणि मला असं खरंच वाटायला लागलं आहे ज्योती आता, की मला काय लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देऊन घरी बसवलं आहे की काय. म्हणजे आता एका भूमिकेनंतर दुसऱ्या भूमिकाच मिळत नाही. हां, मिळत नाही असं नाही, मिळू शकतात, पण काय मानसिकता असेल काय अपेक्षा. म्हणजे मी तर असं म्हणते की बाबा ही आली तर आम्हाला अवॉर्ड नाही मिळणार, आम्ही नॉमिनेशनमध्ये कदाचित असू नसू, काय माहिती. तुम्हाला सेटवर पण त्रास दिला जातो हा खूप. जर तुम्ही चांगलं काम करत असाल आणि खूप आधी तुमच्या आधी लोकांनी त्या सिरियलमध्ये खूप काम चांगलं करून ठेवलं आणि मध्येच तुमची एंट्री झाली आहे आणि तुम्ही चांगलं काम करताय, तर तुम्ही कानामागून येऊन तिखट होता ना हो त्यांच्या. आणि मग तुम्हाला बऱ्यापैकी माझा हा इंटरव्ह्यू कोण बघतील त्यांना कोणाला पटेल, कोणाला पटणार नाही, पण ज्यांना पटेल त्यांना तो मनापासून पटेल की आपल्या मनातलं काहीतरी बोलतायत का या. कारण माझ्यासारखे असे कितीतरी कलाकार असतील ना, खूप कानामागून येऊन तिखट झाली आहे मी बऱ्याच वेळा. माझ्या भूमिका संपल्या आहेत त्याच्यानंतर. ही गणित आहेत. एंटरटेनमेंट आपण बोलतो, एंटरटेनमेंट इन द सेन्स व्हॉट, मनोरंजन ना. मग ते कोण करत आहे, कशा पद्धतीने करत आहे, याच्याशी काय घेणं देणं नाही आहे. मग ती गणित आहेत सगळी. त्यांच्या अपेक्षा वेगळ्या पद्धतीने वाढल्या जातात, स्पेशली म्हणजे महिला आर्टिस्ट असेल. आता मला काही जण बोलतात ना की ती भूमिका बघितली ना, नाव नाही घेणार त्या भूमिकेच्या, अशा 4-5 बऱ्याच भूमिकेत आम्हाला वाटतं तू छान करू शकली असतीस. नॉट एक्झॅक्टली म्हणजे निगेटिव्ह असं नाही, पण मग मी काय करू. मी सगळ्यांना माहिती आहे. आज वच्ची हे कॅरेक्टर मी जेव्हा कुठे जाते ना ऑडिशनला की माझं मी प्रोफाईल पाठवते आणि मॅम तुम्ही काय केलं आहे, तर मी एकच सांगते आजतागायत, तर मला लोक ओळखतात. कारण त्या भूमिकेने खरंच खूप मला दिलं. पण नंतर मग तुम्हाला सारखं प्रूव्ह करायचं आहे आणि ते करावंच लागतं. हां, करावंच लागतं. ह्याच्याशी मी अढळ आहे, 100% करावंच लागणार आहे. पण जेव्हा मी झी मराठीसारख्या एवढ्या मोठ्या चॅनलबरोबर काम करते आणि मला त्याच्यानंतर त्यांच्या 10 ते 15 सिरियल आल्यानंतर एकाही सिरियलसाठी मला कॉल येत नाही, ज्यांनी मला अवॉर्ड दिलं आहे झीचं बेस्ट विलन ऑफ द इयर 2019-20चं, आणि त्याच्यानंतर त्यांनी मला नॉमिनेशन्स दिलेले आहेत. मग मला एक्सपेक्ट आहे ना, मला आहे ना एक्सपेक्ट की मला एक कॉल येऊ दे चॅनलकडून की ही सिरियल करतोय बाय, तुझा ह्याच्यामध्ये रोल एखादा असेल, भले छोटी भूमिका असेल माझी. कलर्सला बोलणार नाही, मी कधी काम नाही केलं आहे. छोट्या भूमिका केल्या असतील, मला आठवतही नाही. स्टार प्रवाह बरोबर वगैरे, हो फक्त मराठीवर केलेलं आहे मी काम. शेमारू बरोबर केलं आहे काम. आणि मग नंतर आली ती परडेची गणितं. परडे तर परवडला पाहिजे ना हो प्रत्येकाला. आजच्या 2024ला जर तुम्ही यू आर एक्सपेक्टिंग फ्रॉम मी की मी 2,500-3,000 काम करा, हो कुड बी पॉसिबल.
मानसिकता खूप हे बनून झाली आहे. तर नवीन येणाऱ्यांना संध्या उपलब्ध आहेत, त्या कशा ग्रॅब करायच्या, कशा पद्धतीने करायच्या हे ज्याचं ते ठरवतात. आणि आता आपण मार्गदर्शन करणारे कोणच राहिलेले नाही आहोत. आत्ता आपण नवीन कलाकारांना काय आपण सांगू, किंवा जुने कलाकार कशाला आपण बिग बॉसमध्ये बघितलं आहे, किशोरी शहाणे ताई, कोणत्या रे, वर्षा उसगावकर ताई या सीझनला होत्या. त्याच्या आधी किशोरी शहाणे. काय अपमान केला गेलेला आहे प्रत्येक सीझनमध्ये प्रत्येक सिनियर आर्टिस्टचा. काय यायला घाबरणार नाही आता कोण? स्वइच्छा असते. पण नंतर तो जो अपमान असतो तो बघवत नाही आपल्याला. रडतात ना, किशोरी शहाणे किती रडले आहेत तेव्हा. इथे पण तसं झालं. मला विचारलं ना कोणी, मला विचारलेलं आहे की तुला बिग बॉसमध्ये जायला आवडेल का, मी नाही सांगितलेलं आहे. काय जाऊन करू मी हो तिथे, माझा अपमान करून घेऊ? कारण तिथे काय चालतं अख्खा महाराष्ट्र बघतो. आणि हे टास्क वगैरे ठीक आहे, पण ते ज्या पद्धतीने प्रेझेंट केलं जातं ना लोकांसमोर, ते खूप आपल्याला न पटण्यासारखं आहे. कारण आपला पण प्रवास एक असा आहे ना की आपण पण जळत तपत आलो आहे इथपर्यंत, किती खस्ते खात आलो आहे. सगळंच सहज साध्य नाही आहे आपल्याला झालेलं. तर आपल्याला कोण आहे तर चला बाबा, आपल्याला घरी येऊन पण आवरायचं आहे, करून जायचं आहे. तू पण एक हाऊसवाईफ आहे, तुलाही माहीत असेल या गोष्टी. तर मग नाही, नवीन कलाकारांना काय सांगणार, त्यांचं त्यांनी आता प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत त्यांच्याकडे. ते हुशार आहेत आपल्यापेक्षा जास्त सोशल, म्हणजे ह्या बाबतीत, सगळ्या बाबतीत ते हुशार आहेत आपल्यापेक्षा. आपण आपलं काम सातत्याने करत राहूया, प्रामाणिकपणे, सातत्याने. जसा तुझा प्रश्न होता, करत राहूया, करायलाच पाहिजे. जसं हसताय ना, हसायलाच पाहिजे. तसं आपल्याला ॲक्टरला ते आहेच, करायचं आहे का तुम्हाला, मग करत राहा. आणि कसा करताय काय नाही कोणाशी बोलू नका, कारण त्याचा काही उपयोग होणार नाही आहे. या कानाने ऐकून दुसऱ्या कानाने लोक सोडून देणार आहेत, पण तरी बोलायचं आपण. त्याच्याच रिलेटेड क्वेश्चन, म्हणजे हा सगळ्याचं जे व्यवस्थापन आहे, म्हणजे जसं की पूर्ण मॅनेज करणं आणि सगळा घराचा समतोल साधून अभिनयाकडे लक्ष देणे, हे सगळं कसं करतेस? वेळेचं म्हणजे लवकर उठते सकाळी. आज मला यायचं होतं इथे लवकर, तर एरवी मी आपली जेव्हा कुठे जायचं नसतं तेव्हा आराम करते. पण अशा वेळेला मग मी 5-5:30चा अलार्म लावून सगळं आवरून जरा लवकर निघून, स्वतःचं आवरून, मुलाचं आवरून. आता मुलगा मोठा आहे, पहिलं जरा शाळेचं थोडं असायचं. आणि आता मिस्टरांची पण ड्युटी 11-11:30ला जातात. सुरुवातीला खूप माझी धावपळ व्हायची, तारांबळ उडायची सगळी. आता बऱ्यापैकी मॅनेज होतो टाईम माझा. आता एवढं स्ट्रगल नाही आहे टाईमचं मला आता मी फक्त जेव्हा सकाळी शूट असतं ना, आपलं 7चे कॉल टाईम असतात, तेव्हा 3-3:30ला उठायलाच लागतं. आणि मी मेरे साईचा एक किस्सा सांगता राहिले, जो टाईमशी रिलेटेड आहे म्हणून. तर मी तेव्हा मेरे साई सिरियल जेव्हा करत होते ना, तेव्हा मी तिथे ज्युनियर करत होते. विनोद नाईक म्हणून जे सर होते दशमीचे, त्यांनी आम्हाला शोले पिक्चरमध्ये बघ, म्हणजे सगळे स्टार तर होते, पण ते गावकरी जे होते तेही तेवढे इम्पॉर्टंट होते. तर आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की मेरे साईमध्ये साईबाबा किंवा जे कुलकर्णी हे मेन भूमिकेत तर आहेतच, बाकीचे कॅरेक्टर्स येणार जाणार, कारण शेवटी चरित्र आहे साईबाबांचं. त्या स्टोरीजमध्ये एक कंटेंट सामील होणार आणि ते सीन्स शूट होणार. तर तुम्ही गावकरी आहात जे कधी ना कधी दिसाल, पण कधी दिसाल ते माहीत नाही. मग तुम्ही कदाचित 2 दिवसात पण दिसाल, किंवा 2 महिन्यांनी दिसाल, किंवा 2 वर्षांनी दिसाल, पण दिसाल ते असे दिसाल. आता भूक कलाकाराची दिसतोय ना रोज, हे महत्त्वाचं आहे. आणि तेव्हा खरी माझी अभिनयाची कार्यशाळा झाली, कारण मी तेव्हा ज्युनियर करत होते. सकाळी 7चा कॉल टाईम होता आणि मी राहायला वरळीला होते आणि शूटिंग होतं वसई नायगावला. मी 5:02ची ट्रेन पकडायची, ती गेली ना तर 5:12ची ट्रेन होती. आणि माझी एक मैत्रीण वर्षा, ती राहायची लोअर परेलला, मी वरळीला. मग आम्ही दोघी भेटायचो आणि जायचो. आम्ही ज्युनियर केलं तिथे 4 महिने. आणि तो मॅनेजमेंट म्हणजे मी रात्री कॉल टाईम पण पॅकअप पण लेट व्हायचा. 2 तास निव्वळ मी झोपायचे घरी येऊन. ती कसली झोप 2 तासाची, पण जी हे होतं ना भूक किंवा ते किडे, फ्रँकली स्पीकिंग, ते आपल्याला स्वस्त बसू देत नाहीत. तर ते करत होते मी. आणि एक 3 महिन्यानंतर ना तिथे असा एक इन्सिडन्स झाला की मी तिथे एक भूमिका केली. मी ज्युनियर आर्टिस्ट होते, हे कोणालाच माहीत नसेल. मला बरं वाटलं, आता आठवलं, बरं झालं. कारण तुम्ही जसं म्हणताय मगासपासून, राहुल म्हणा किंवा आपली ही टीम, की मॅम तुम्ही नवीन येणाऱ्यांना काय सांगाल, तर हे शिकण्यासारखं आहे नवीन येणाऱ्यांना. म्हणजे मी कोणी शिकवणारी टीचर नाही, पण हा माझा एक्सपिरियन्स आहे की मी जात होते रेग्युलर. आणि मी तेव्हासुद्धा सकाळी उठून 3ला
कुकर लावायची आणि डाळ वगैरे फोडणीला घालून वरती बटाटे टाकून आल्यानंतर बटाट्याची भाजी साधीशी केली की झालं जेवून. येताना चपाती पार्सल केलं आहे मी हे ज्योती, चपाती पार्सल आणली, नाही तर कधी पाव आणले, असं करून मी केलेलं आहे. आणि मी जायची आणि रात्री पॅकअप झाला की परत घरी येऊन 2 तासच झोपायचं आहे. 3चा मला उठायचं आहे, माझा रोजचा अलार्म होता. आणि एका दिवशी 8 वाजले, 8:30 झाले, आम्ही जाऊन ज्युनियरवाले सगळे बसलो आहे. मग त्या टोपल्या उचल, कुठे शेण टाक, विहिरीवरनं पाणी काढा. ते ज्युनियर असंच काम करतात ना, पासिंग बिसिंगचे, असं असायचं. वैभव मांगले असायचे, मोठे मोठे ॲक्टर. आणि तिथे जे साईबाबांचा रोल करत होते ते अबीर सुपी म्हणून एक मुलगा होता काश्मीरचा, जो साईबाबांचा रोल केला ज्याने तरुणपणीचा आणि एकदम लहानपणीचा, म्हणजे एवढा एवढा साईबाबा दाखवलाय ना. तुम्ही जर बघितलं ना, मेरे साईच्या पहिल्या एपिसोडपासून मी आहे हिंदीच्या ज्युनियरमध्ये. ते मॉब असतो ना, मॉब, तिथे आहे मी. त्याच्यामध्ये मी शोधत असते अजून पण स्वतःला असं, कारण ना. आणि मी एवढी बारीक होते ना ज्योती, याच्या अर्धी होते मी खूप, कारण मी बारीक झाले काम करून करून. सकाळी उठून झोप नाही, काय नाही, टाक दग 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 धाव 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 धाव. पण ते वेळ, हां. आणि मग मी जायचे आणि आम्ही रेग्युलर चालू होतं ते. आणि एक कॅरेक्टर होता मोनिकी मा. तेव्हा ना एखादा डायलॉग बोलायचा, ओ देखो वहा है, नाही का ज्युनियर बोलतात तसे, तसं असायचं कधीतरी 2-3 महिन्यात. खुश होते पण मी, कारण मला काम करता येत होतं. कधी कधी म्हणतात ना, तुम्हाला जे आवडत असतं जेव्हा ते तुम्ही करत असताना, तुम्ही जगातले सगळे हॅप्पी मनुष्य असतात, किंवा ते तुम्ही काहीतरी एक वेगळं असतं ते. आणि मला हेच आवडतं लहानपणापासून. तर मी म्हटलं करूया. मग मिस्टरांची पण मला परवानगी होती तर मी करायचे. मुलगा पण काय एवढं म्हणजे नव्हतं तेव्हा टेन्शन, आई असायची. आता आई वारली. तर असं झालं की ती मोनिकी माचं एक कॅरेक्टर होतं. 8:30 झाले, 9 वाजले, 11:30 झाले. अरे आम्हाला बोलवत कशात नाही सीनला. आम्ही रूममध्ये बसून, एका रूममध्ये आम्ही 10 बायका बसायचो ज्युनियरच्या सगळ्या. हो, नाही म्हणजे 10 बायका एका रूममध्ये. ज्युनियरला कुठे इम्पॉर्टन्स नसता. मी ती पण जगले 3 महिने मी ते बघितलं. ज्युनियरला अजिबात इम्पॉर्टन्स नसतं. पण त्यांची लॉबी जी आहे ना, आणि त्यांची जी काही संस्था आहे, ते जर पेटले ना तर ती इंडस्ट्री बंद पडेल. हो, नुसती कॅरेक्टरला घेऊन काय करणार आहात तुम्ही ज्युनियरच नसतील तर तुमच्यासोबत. मॉब दाखवायचं आहे तुला, बाजार दाखवायचा आहे, एखादा वेश्या बाजार दाखवायचा, तर ते नसतील तर तिथे तुमचे ते ज्युनियर, तर तुमच्या कॅरेक्टर आर्टिस्टला नाही तर मेन आर्टिस्टला नाही तर मोठ्या स्टारला काही किंमत नाही आहे, शून्याची सुद्धा. तर त्यामुळे ते असं असं चालायचं ना, मजा यायची. पण तिथे नाश्ता यायचा, मग नाश्ता करून दुपारी जेवण, म्हणजे 20 सेटल होते थोडक्यात तिथे खाऊन पिऊन. वाईट वाटायचं घरच्यांचं जरा, पण काय करणार. तर 11:30 झाली, 1:30 वाजला. आणि मग खलबल खलबल का बाबा. आत्ता कसं असतं ना ज्योती, एक जेव्हा सिरियलचं किंवा कुठलंही शूट होतं, जसं आत्ताही आपलं हे शूट चालू आहे, त्यामागे काम करणारी टीम, त्यामागे लागलेला पैसा, त्या दिवसभराचा, ते लाईट्स, किंवा कितीतरी पोटं असतात त्या सगळ्यांचे, स्पॉट बॉय असो काय असो. मला सांग, कॉल टाईम होता 8चा त्या बाईचा, कोणी असेल ती आर्टिस्ट, ती आली नाही 1-1:30 किती झालं असेल, काय हायपर झाले असतील तिथे सगळे. मग त्यांनी काय केलं की चलो अभी ये जो जूनियरचा औरत है ना, उनमें से किसी को लेके कुछ तो करते, खतम करते आज का दिन, कुछ तो आएगा ना, म्हणजे पोटात काहीतरी येईल पदरात असं. त्यांनी, आम्ही जवळजवळ 6-7 बायका होता, बाकी त्या ज्या काय काय होत्या ना त्या अगदीच ज्युनियर होत्या. म्हणजे लहेजा म्हण किंवा वागणं बोलणं, जे त्या पानबिन खाऊन बसतात किंवा मी बघितले आहेत म्हणून, शेवटी त्यांची ती स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असू शकते. तर तिथे आम्ही 5-6 बायका अशा होत्या जे काहीतरी ॲक्टिंगमधलं कळतंय, एतला एक दांडा तरी कळतोय, ए मधला ए पण नाही. तर तो चालू झालं ऑडिशन, सगळं ऑडिशन्स वगैरे झाले आणि मी सिलेक्ट झाले, मोनिकी मा. आणि माझे सगळे सीन साईबाबांबरोबर आणि वैभव मांगलेंबरोबर होते. आणि त्यानंतर पुढचे 7 दिवस मी तिथे कॅरेक्टर केलं मोनिकी माचं. आणि नंतर मग मी विनोद सरांना विचारलं, सर मी आता उद्यापासून, अगं वेडी आहेस का तू, आता कॅरेक्टर केलंस, आता तू येऊ नकोस ज्युनियरला इथे. आणि पर डे त्यावेळेला वाढला माझा, म्हणजे मला 25,000 पगारावर होती मी महिना तिथे. ज्युनियरला पगार असतो तिथे, त्यांची एक संस्था असते. मी काय त्यांच्या त्या लॉबीत घुसलेली नाही, पण मला आवड म्हणून मी आले होते. आणि मग तिथे मला बरेच ज्युनियर लोक ओळखायला लागले. नंतर मी हिंदी सेटवर जेव्हा जायचे मला ओळखायचे सगळे. मी ना माझ्या मनातली एक खंत सांगते आत्ता ह्या विषय निघाला आहे तर. कलाकार म्हणून ना ज्योती, जेव्हा तुम्ही वच्छी, मी म्हणत नाही खूप मोठी आहे, पण वच्छीसारखी एखादी भूमिका जी सहज साध्य नव्हती करणं, ती जेव्हा तुम्ही करता आणि ती करत असताना तुम्हाला प्रेक्षकांचा एवढा प्रतिसाद, प्रेम मिळतो,
आज तुम्ही माझ्याबरोबर वच्ची भूमिका होऊन 3 वर्ष झाल्यानंतर हे शूट करतोय, आपण वच्चीबद्दल बोलतोय, बरोबर ना? तर मग हे करत असताना जेव्हा एक कलाकारच आहे ना, मी कलाकारच आहे, मी पण स्ट्रगल करून आले, तर मी कलाकार आहे. मला आता काय वाटतं माहिती आहे का, ज्युनियरचा विषय निघाला आहे तर, की जर मी एवढं चांगलं काम करून झी बरोबर मी मेहनत केली, खूप मेहनत केली, माझे डिरेक्टर, माझे असोसिएट, माझे असिस्टंट कोणी असू देत, आज मला एक्सपेक्ट आहे, कारण मी पण मेहनत घेतली, मी कॅरेक्टर केलं, इतकं जीव घातला. माझा घरात 2 पुरुष होते, माझा मुलगा आणि माझा नवरा, त्यांच्या जेवणा खावण्याचं त्यांचं कसलंच मला भान नव्हतं. मी फक्त त्या एका चॅनल आणि त्या माझ्या स्वतःची आवड पण आहे म्हणा, त्याच्यासाठी करत होते. आणि जेव्हा ते मी करत होते तेव्हा मी माझ्या फॅमिलीचा नाही विचार केला होता, जरा पण 5 पैशाचा पण विचार करत नव्हते, काय खात होते, कुठे जात होते, काय करत होते. मला फक्त कॉलवर, सकाळी मी गेली सेटवर की मी रात्री यायचे घरी, माझा नवरा म्हणायचा काय आहे, एक फोन नसतो, उचलत नाही, काय करू. 18 सीन करायची, 20 सीन दिवसाला, कधी फोन उचलू. तरी पण माझा नवरा समंजस, आणि त्यामुळे ते होत होतं. मला आता काय वाटतं माहिती आहे, जी खंत मी बोलते ती, मला असं वाटतं जावं ज्युनियरवाल्यांची जी लॉबी असते त्यांच्याकडे जावं, त्यांना बोलावं, मला तुमच्या लॉबीत सामील करून घ्या, मला काम करत राहायचं आहे फक्त. मला नका देऊ कॅरेक्टर, मला नका देऊ तुम्ही मोठं कॅरेक्टर वच्चीसारखं किंवा आणि कुठलंही नका देऊ, पण मला कलाकार म्हणून काम करायचं आहे. मला ज्युनियरमध्ये तरी घ्या, म्हणजे मी काम करत राहीन, मी दिसत राहीन तुम्हा लोकांना. आणि हे बघून सुद्धा जर लाज वाटली तर वाटली, कारण तुम्ही जसे मगाशी बोललात ज्योती की हाडामासाचे कलाकार, आणखीन काय काय प्रूव्ह करायला लागणार आहे आपल्याला हाडामासाचे कलाकार आपण आहोत हे सांगण्यासाठी. मला काम करायचं हे कसं कळत नाही तुम्हाला? मग म्हणजे मी जेव्हा तुमच्याकडे मागणार, मी ऑडिशन्स देणार, 428 भाग मी ऑडिशनच दिलं ना तुम्हाला, वच्ची कॅरेक्टर 428 एपिसोड केले मी. मग अजूनही तुम्ही विचार करताय की आता जर तुमच्या जी आय एम नॉट टॉकिंग अबाउट द परफेक्ट एखाद्या चॅनलसाठी, पण आपली एखादी भूमिका गाजलेली दुसऱ्या कुठल्या चॅनलला माहीत नसेल असं होऊच शकत नाही. मला काम करत राहायचं आहे ना, मला असं वाटतं की जावं आणि ज्युनियरवाल्यांना त्यांच्या लॉबीत जावं आणि त्यांना सांगायचं मला फक्त काम करायचं आहे. मग मला सकाळपासून रात्रीपर्यंत त्या ज्युनियरमधल्या मी तुमच्याबरोबर उभी राहीन, मॉबमध्ये राहीन, आणि कालांतराने का होईना 1-1.5 महिन्याने त्या समोरच्या डिरेक्टरला वाटेल नाही शी इज अ गुड ॲक्ट्रेस यार. मग ते मला विचारतील मॅम तुम्ही काही केलं आहे का ह्याच्या आधी? मग मी त्यांना सांगेन हो सर मी असं असं केलं आहे, मला अवॉर्ड आहे. मला नाही लाज वाटणार तेव्हा लाज त्यांना वाटायला पाहिजे जेव्हा ते बघतील कोण असतील ते. सॉरी. आता तुझ्या करिअरमधल्या म्हणजे खऱ्या अर्थाने वच्ची भूमिका केल्यानंतर तुझ्यासाठी खरंच खूप चांगले प्रोजेक्ट्स असायला हवे होते. मगापासून आपण त्या विषयावर बोललो, पण खरंच आता नवीन काही प्रोजेक्ट्स आहेत का जे तू करतीयेस? वच्ची झाल्यानंतर मी रियुनियन नावाचं नाटक करत होते, ज्याचे बऱ्यापैकी प्रयोग झाले, पण तारखांची गणितं काही जमत नव्हती. ऑड डेला आमचं नाटक लागायचं, बुधवारी मंगळवारी, तेव्हा कोण येणार हो बघायला. मग आम्ही शनिवार रविवार आम्हाला तारखा मिळाल्या नाहीत, काय असतील गणितं त्यांचे आय डोंट नो. आणि मग त्याच्यानंतर मी त्याचे 14 प्रयोग केले, 14-15 प्रयोग झाले, मग नाटक बंद पडलं. आणि त्याचे डिरेक्टर विशाल राऊत, त्याचे जे प्रोड्युसर आहेत ते 77 वर्षाचे गृहस्थ आहेत जे टिटवाळ्याला राहतात, सुरेंद्र जगे म्हणून. त्या माणसाकडून तरी मी काय अपेक्षा करू की तुम्ही ते नाटक लावा. ह्या वयात ते स्वतःचे आजार, पेन्शन, त्यांचं घरचं सांभाळतील की 1 लाखाचा एक प्रयोग, एक नाटकाचा एक प्रयोग लावायचा ना 1-1.5 लाख रुपये सहज लागतात तुम्हाला. आणि प्रोड्युसर न मिळाल्यामुळे मग बरीच गणितं बदलली, तारखांची गणितं आपल्याला काय माहिती नाही मिळाली, तारखांची गणितं काय. नाटक चाललं असतं, खूप छान नाटक आहे. म्हणजे रियुनियन नाटकाचं नाव असं की आपण शाळा कॉलेजेसमधून जेव्हा बाहेर येतो आपण रियुनियन करतो, बरेच वर्षांनी भेटतो. पण ही एकाच ऑफिसमध्ये असलेली काही माणसं आहेत जी 20-30 लोक आहेत, त्यातला आपण नंतर कमी केले कलाकार, 11-12च केले. तर ती एका कार्यक्रमानिमित्त भेटतात आणि मग त्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात किती काय काय घडून गेलेलं आहे.
मग कोणाची मुलं सोडून गेली आहेत, बाहेर शिक्षणासाठी गेली, ती परत आलीच नाही, मग ते म्हातारपण कसं काढतायत. त्या ऑफिसमध्ये कोणाचं तरी प्रेम प्रकरण असतं, कुठल्या तरी मुलाचं मुलीचं, त्या कुठल्या तरी आईवडिलांच्या भीतीमुळे कोणी लग्न नाही केलं, पण ते मनातलं पहिलं प्रेम कोण विसरत नाही. आणि मग अशा विचित्र वळणावर येऊन परत भेटलं आहे. त्यातली एक काल हे तिचा नवरा मेलेला आहे, एक आहे त्याने लग्नच केलं नाही, त्याचं एवढं प्रेम होतं. खूप छान गोष्ट आहे आमच्या नाटकाची. कधी संधी आली, कुठे प्रोड्युसर मिळाला, काही गणितं जुळली तर ते नाटक परत आलं तर नक्की तुम्ही बघायला या. तुम्हाला तुमच्यातली एक अनघा तिथे दिसेल, जे कॅरेक्टर मी करते अनघाचं. आणि एका दिशेला तुम्हाला पुरुषांनासुद्धा त्यातल्या प्रत्येक पुरुषातली छटा कुठे कुठे आपण आहोत असं वाटेल. इतकं छान नाटक आहे. आणि डिरेक्टरने पण खूप छान नाटक बसवलं आहे. प्रेक्षकांच्या काय म्हणतात त्याला, ह्याला उतरलेलं नाटक आहे ते पसंतीस. पण काही गणितं जी असतात एंटरटेनमेंट इंडस्ट्रीची ते नाही जमली आहेत. आणि त्याच्यानंतर आता म्हणशील तू ज्योती, तर मी आत्ता जस्ट बेबी ऑन बोर्ड नावाची पण वेबसिरीज केली प्लॅनेट मराठीला, जी रिलीज झाली. आता मी कालक्रमण नावाचा एक सिनेमा केला आहे जो OTTसाठी त्याचं डबिंग झालं आहे बऱ्यापैकी. नंतर मी शाहिस्त्या नावाचा सिनेमा केला आहे, शॉर्ट फिल्म आहे ती, पण ती आता कान्ससाठी पण आम्ही त्याचं हे केलेलं आहे पहिल्या 30मध्ये. तर झालं देवाच्या कृपेने, काही होऊ शकतं. तर त्याचा डिरेक्टर आहे अक्षय वास्कर. आणि नंतर मी आता घुसमट नावाची एक शॉर्ट फिल्म केलेली आहे. मी एक डॉक्युमेंटरी केली आहे ऑनलाईन असणाऱ्यांची गोष्ट, म्हणजे जी मुलं नाही का शाळेत पण मोबाईल घेऊन जातात, घरात पण मोबाईलवर असतात, आईवडील कामाला जातात, असे प्रोजेक्ट आहे जे माझे आत्ता येऊ घातले आहेत आणि ते येतील. आणि बघू, सिनेमे केले ह्या दरम्यान, सिरियल नाही केल्या, काही ॲड केल्या, ॲड फिल्म केल्या. एक आत्ता 8 मार्चला आपला महिला दिन असतो, त्यावेळेला माझी एक ॲड रिलीज झाली, ती केली मी. अशाच तुमच्यासारखे एक यूट्यूब चॅनल्स आहेत त्यांच्यासाठी. आणि कालक्रमण, शाहिस्त्या, घुसमट, आणि मला नावं नाही आठवत आहे, मावशी नावाचा अरुण नलावडेंसोबत सिनेमा केला आहे. बरेच प्रोजेक्ट आत्ता मी कामं, ह्या जरी कोरोना होता ना तरी कोरोना जेव्हा जेव्हा थोडा सरत आला तेव्हा मी बरीच कामं केलेली आहेत. आता शोधात आहे एखादी चांगली सिरियल जी मराठीत पण येईल किंवा हिंदीत पण येईल. आणि मला हिंदीत आता एक काम आलं होतं NTVला, पण मी आत्ता थोडं माझ्या पर्सनल म्हणजे मिस्टर पोलीसमध्ये असल्यामुळे मी शिफ्ट केलेलं आहे. मी पहिली वरळीला राहायचे, माहिती असेल बऱ्याच ज्यांना माझे इंटरव्ह्यू ज्यांनी माझे पाहिलेत आधीचे. आता मी डोंबिवलीत राहायला आलेत. तर मला ते सगळं जरा ट्रॅव्हलिंग, दहिसरला होतं ते शूट, तर मी थोडं ते ट्रॅव्हलिंगचं मला जमत नव्हतं म्हणून मी थोडं ते थांबले. पण ते म्हणालेत की माझं ऑडिशन मॉकशूट झालं त्यांच्यासोबत, होईल ती एखादी काहीतरी चांगली गोष्ट. आणि मराठीत एखादी अशी भूमिका जसं तू म्हणालीस ती पुन्हा गाजवायची आहे. आणि कलाकार जसं म्हणाले, कलाकार जिवंत ठेवायचा आहे आतला, त्याला मरून नाही द्यायचं आहे. त्या जरी सिरियल नाही मिळाली किंवा आणि काही नाही मिळालं तरी माझं, मी मगाशी म्हणाले की मी रोज एक व्हिडिओ स्वतःचा शूट करते. आता मी घरी जाऊन पण एखादा शूट माझा करणार व्हिडिओ, भले मी 5 वाक्य बोलणार पण मी करणार. मग मी आरशासमोर कॅमेरा घेऊन माझी 5 वाक्य काही असेल ते, त्यावेळेला मला जे वाटेल ते मी उत्स्फूर्तपणे मग मुलाच्या मोबाईलमध्ये, नवऱ्याच्या मोबाईलमध्ये सेव्ह करते किंवा मग आपलं पेनड्राईव्हमध्ये एक सेव्ह करून ठेवलेली आहेत बरेच माझे, कारण मी जगूच शकत नाही त्याच्याशिवाय. त्याच्यामुळे बघू पुढचं काय आहे. आता हे तर एवढ्यापर्यंत आहे आणि करत राहणार आहे. तुझ्या आतला कलाकार हा कधीच मरू शकत नाही आणि तो नेहमीच तुला असा जिवंतने हसत ठेवेल. आणि तुला खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. शुभेच्छांची गरजच आहे. आता पूर्ण आपला हा प्रवास आपण ऐकला, खूप मजा आली, खूप छान गप्पा झाल्या. पण आता ह्या मजेशीर गप्पांनंतर एक छोटासा मजेशीर गेम खेळूया. मी तुला एक वर्ड्स म्हणजे एक शब्द सांगेन, त्याच्यानंतर त्या शब्दाला अनुरूप असा शब्द जो तुला वाटेल, तुला साजेसा वाटेल असा शब्द त्याचं उत्तर द्यायचं. चालेल. म्हणजे जसं आता आपण प्रेम, आई, काही असू शकतं तसं. तर मी आणि त्या शब्दांना तुला टाइम देते, तू पटकन त्याचं उत्तर त्वरित आलं पाहिजे. आणि मग मी पुढचा प्रश्न लगेच घेईन. डान्स? मी संजीवनी पाटील. छान. अभिनय? मीच संजीवनी पाटील. प्रवास? प्रवास गाव. यश? यश रंगदेवता. महाराष्ट्र? छत्रपती शिवाजी महाराज. मुंबई? मुंबई मी मुंबईचीच आहे. शिस्त? शिस्त वडील. रंगभूमी? रंगभूमी काय आपण कलाकार. श्रद्धा? साईबाबा. प्राणी पिल्लू कुत्र्याचं छोटं. छान, खूप सुंदर. थँक्यू.
आता आपला ह्या सगळ्या म्हणजे मजेशीर एक गेम झाला, त्याच्यानंतर एक इंटरेस्टिंग सेगमेंट आहे ज्या सेगमेंटचं नाव आहे बोल ब्रो. बोल ब्रो. हां, तर या सेगमेंटमध्ये तुला तुझ्या स्वतःशी बोलायचं आहे. म्हणजे इथे तुला एक कॉल येईल जो तुझ्यातल्या तुझा असेल, म्हणजे स्वतःचा कॉल जो तुला रिसीव्ह करायचा आहे आणि बोलायचं आहे. कारण आयुष्यात बऱ्याच वेळी आपण इतरांशी बोलतो, सर्व काही शेअर करतो, पण आपलं स्वतःशीच बोलायचं राहून जातं. तर आजचा हा कॉल तुझा असेल, जो आतल्या तुझा, जो तुला रिसीव्ह करून त्याच्याशी तुला बोलायचं. ओके, एक रिंग येईल, मग तू ते उचल. ओके. माझ्यासाठी हॅलो, कोण? संजीवनी पाटील. हां, म्हणजे आधीची निर्मला कदम. हां, काय म्हणतेस, कशी आहेस, बरी आहेस ना? आहे, मी बरी आहे. हो, चाललं आहे, आता एका ठिकाणी आली आहे. हां ना. हो, आता काय संसाराच्या रगाड्यात लहानपणापासून बरंच काय करायचं होतं, करते, आवड आहे ती जोपासते. लग्न झालं, एक मुलगा आहे, नवरा आहे. हो, सगळं चांगलं आहे ना. हां, म्हणजे लोकांसाठी तरी असतं तसं, म्हणतात ना तसं. कारण लोक फक्त स्क्रीनला बघत असतात, आपल्याला ते तसंच जज करत असतात. हो ना गं, मध्ये मी एक अशी कमेंट वाचली होती की कलाकारांचं काय, त्यांचं लाईफ अलबेल असतं. म्हणजे त्यांचं काय मॅरेज लाईफ पण छान असतं, त्यांचं कलाकार म्हणून पण ते छान मजा करत असतात. पण ते असं का वाटत असेल लोकांना गं आपल्याबद्दल असं? सगळेच तसे नसतात ना, सगळ्यांच्या वेगळ्या छटा आहेत जगण्यातल्या. तुला तर माहीत आहे ना माझ्या आयुष्यात मी किती खस्ते काढलेत. माझं बालपण तू पाहिलं आहेस. आम्ही 4 भावंड, लहानाचे मोठे झालो. वडील कामगार, आई हाऊसवाईफ. चाळीत राहिले 10x10च्या रूममध्ये तुझ्यासोबतच. तू होतीस तेव्हा माझ्यासोबत. मग शाळेत जायचो, 2 लाल रिबनी, 2 वेण्या. शाळेतल्या सगळ्या बाई किती लाड करायच्या. आणि डान्स वगैरेची आवड, नाटकाची आवड लहानपणापासून होते. शाळांमधून पण भाग घ्यायचे, गॅदरिंगमधून ना. तू असायचीच की तेव्हा माझ्यासोबत. मग 10वी झाली, ग्रॅज्युएशन झालं, 12वी झाली. वडील मिलमध्ये कामाला, काहीच नाही करू शकले. 3 भावंड, 1 भाऊ. हां, म्हणजे त्यांच्या परीने त्यांना जसं जमलं तसं त्यांनी आपली 3 मुलींची लग्न लावून दिली आपली. हो, सासरे पण चांगले होते, सासू सासूला तर बघितलंच नाही कधी मी. लग्नाच्या आधीच माझी सासू वारली होती. सासऱ्यांना पॅरालिसिस झाला, मग सगळी गणितच बदलली. पोलीस खात्यात, ते पण मिस्टर पोलीसमध्ये. हां, आठवण येते ना बालपणाची, का नाही? मजा किती करायचो आपण. रस्त्यावर नाचायचो स्टेजवर. म्हणजे रस्त्यात जी स्टेज बांधायची तिथे नाचायचं नाही का आपण? खूप प्रेम मिळालं तेव्हा. पण नेहमी वाटत राहायचं की पप्पांचं प्रेम जास्त ताईवर आहे असं वाटायचं मला नेहमी. म्हणजे असं मी बघितलं आहे सुद्धा की 2 नंबरची मुलं असतात त्यांच्यावर आईवडिलांचं प्रेम थोडं कमी असतं. हो, मी ऐकलं आहे बऱ्याच लोकांच्या. पण असं काही नाही आहे, ती गणितानंतर बदलत जातात. कारण माझ्या मोठ्या बहिणीला तुला माहीत आहे ना, ऐकायला येत नव्हतं कानाने. त्यामुळे पप्पा थोडं जास्त कन्सर्न तिच्याबद्दल असायचे. लहान बहिणीला शिकण्याची आवड नव्हती एवढी काही, पण खूप चांगली माझी लहान बहीण, माझी मैत्रीणच. त्यानंतर भाऊ, तो नवसाचा. त्यामुळे मग काय आपल्याकडे दुर्लक्षच होत गेलं. पण तरी ते कसर कुठे थांबली नाही. त्यांनी शिक्षण दिलं आपल्याला. आज त्यांनी शिक्षण दिलं म्हणून 4 शब्द वाचतोय आणि एवढ्यापर्यंत येऊन पोचले. मधल्या काळात बऱ्याच गोष्टी झाल्या. खूप खडतर, म्हणजे असं आयुष्य काढत तारेवरची कसरत काढतच आली आहे आत्तापर्यंत. खूप स्ट्रगल करते आहे. हो, नाही सहज साध्य अशा कधीच नाही काय गोष्टी आहेत. मग काय करणार सांग?
काय करू शकतो का आपण ह्या गोष्टीला? एकदा लग्न झालं की झालं, मग तुमची तिरडीच जाते ना तुमच्या घरातनं. किती प्रॉब्लेम्स आले काय आले तरी आपण जातीसाठी माती खातच असतो ग. आणि ते खात असताना सुद्धा स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवलं आहे अजूनसुद्धा. हां, पण आता कोणाचं ऐकत नाही आम्ही. हां, आता सडेतोड उत्तर देते घरात. सुरुवातीला घाबरायचे सगळ्यांना, आता नाही. मग काय हवं तर करा. मी केलं ना एवढे वर्ष, आता करतात. हॅप्पी आहे, दुःख आहे, खंत आहे बऱ्याच गोष्टींची. अगं मधल्या काळात किती गाजली आहे मी महाराष्ट्रात अख्ख्या. एका कॅरेक्टरने एवढं मला मान सन्मान दिला. लोक ओळखतात, आता प्रेक्षक माझे ओळखतात, प्रेम करतात माझ्यावर खूप. पप्पा बघायला हवे होते, पण हे त्यांनी कधी सपोर्ट नाही केला. त्यांना नाही आवडायचं मुलींनी बाहेर जाऊन डान्स करणं, नाचणं रस्त्यावर, स्टेजवर. तुला माहिती आहे ना, मी डान्स करायला गेली म्हणजे जेव्हा आम्ही अनिता बिर्जेंच्या ग्रुपमधून मी जेव्हा कामं नाचायचे, लोककला वगैरे डान्स करायचे कुठले कुठले, तेव्हा रात्री यायला 10 वाजले तर मला पप्पा घराच्या बाहेर ठेवायचे. मग मी शेजारची आमची सुर्वे मामी, माई ह्यांच्याकडे रात्री झोपायचे. मग पप्पा कामावर गेल्यावर मी घरी यायचे. खूप मार खाल्ला आहे पप्पांचा, दादाचा पण, काकांच्या मुलाचा. आणि अशा एका वळणावर इतक्या लवकर लग्न झालं माझं. जसं माझ्या सगळ्या मैत्रिणींमध्ये माझं सगळ्यात आधी लग्न झालं 18व्या वर्षी. पण सासरे चांगले, त्यांनी नंतर शिकवलं मला. नवरा पण आहे चांगला. नाही ग, काय काय गोष्टी दिसतात तशा नसतात ना, म्हणून. हो, आता काय, आई पण गेली आत्ता, वर्ष झालं आता आईला. पण ती म्हणजे जी गेली ना ती बरोबर नव्हतं ते. ती वेळ आणि ते जे प्रकार झाले ते पूर्ण. आई आजारी पडली, नाही सहन झालं आईचं जाणं. अजूनही नाही पचत. आई खूप आठवते. आई नाही, आई आई असते. आहे आता, भाऊ असतो तिकडे, वहिनी असते, पण नाही जात मी आता. म्हणजे रागाने नाही, आई नाही ना, नाही इच्छा होत जायची आई तर मला माहेरी. नाही जात मी व्यस्त असते माझ्या घरातच काही ना काहीतरी कामं करत, किंवा असं कुठे रिहर्सल्स असतं, कुठे कोणाला भेटते, नाही तर घरातली कामं आपली. तुला माहीत आहे माझा प्रवास हाऊसवाईफ टू ॲक्ट्रेसच होता आहे. घर चालवता चालवता सगळं सांभाळता सांभाळता इथपर्यंत आली आहे मी. हो, वेळ होतोय आता. छान वाटलं आहे बोलून तुझ्याशी. अशी भेटत जा, येत जा मध्ये मध्ये, माझ्याशी बोलत जा, मला गरज आहे तुझी. हां, चालेल. अगं सारखी रडली तर म्हणतील ही रडकी आहे वच्ची. चल ठेवते. हां, काळजी घे. हो तू पण. चल. थँक्यू. प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा मोमेंट असतो की ज्यावेळेस आपल्याला ती कृती करायची असते किंवा नसते, आपली इच्छा असते किंवा नसते, पण तरीही आपण त्यावेळेस त्या गोष्टीसाठी रेडी होतो. म्हणजे दॅट मीन बी रेडी ओके. तर हा मोमेंट तुझ्या आयुष्यात कधी आणि कसा आला, किंवा असा आठवणीतला एखादा मोमेंट की जो तू सांगू शकतो? बी रेडी ओके ना, म्हणजे घरात आपल्या फॅमिली आपण जेव्हा काही ना काही चालू असतं ते तर प्रत्येक वेळेला आपण बी रेडी ओकेच असतो. कधी कधी उठलं नाही करायचं गोष्ट करावंच लागतं. पण एक कलाकार म्हणून एक सांगीन इन्सिडन्स की जेव्हा मी बच्ची करत होते तर मी ऑडिशन दिलं. मग आम्ही गेलो कोकणात, मॉप शूट झाला आणि कोकणात गेलो. कोकणात सगळं आमचं चालू होतं शूट वगैरे. खरं म्हणजे ना संजीवनी पाटील वच्ची बिलकुल नाही आहे. तर सुरुवातीला असं व्हायला कसं मी नाही होऊ शकत रेडी या कॅरेक्टरसाठी. म्हणजे कारण ते भांडणं आणि ते एवढे वाक्य, कारण मी नाटकवाली, म्हणजे आपल्या रिहर्सल्स व्हायच्या ना आधी बऱ्याच होतात ना
मग आपण जातो प्रेक्षकांसमोर. इथे तुला वाचायचं नाही प्रेक्षकांसमोर, वाचायचं नाही प्रेक्षकांसमोर. आणि आधी मी ज्युनियर किंवा कॅरेक्टर रोल केलेले, असं एवढं मोठं कॅरेक्टर माझ्या वाटेला कधीच आलेलं नव्हतं. तर मी नंतर ना एक 15-20 दिवसांनी असं ठरवलं नाही करायचं, सांगायचं मला नाही जमत आहे, तुम्ही हे करा, दुसरी बघा कोणते आर्टिस्ट. खरं सांगते. मी म्हटलं की ठीक आहे. मग मला आमची एक उत्तरा म्हणून होती एक्झिक्युटिव्ह, क्रिएटिव्ह होते, आणि आमचे राजू सर म्हणाले बघ विचार कर, पूर्ण समजूच शकतो, कारण हे कॅरेक्टर असं नाहीच आहे की ते पटकन कोणीतरी यावं आणि करून जावं. म्हटलं सर मला नाही होत आहे, खरं सांगते. आज मी पहिल्यांदा मला वाटतं एक्सप्रेस होत असेल हे असं सांगताना, हे कोणाला माहीत नसेल. म्हटलं नाही मला सर, तुम्ही बघा कुठली तरी दुसरी कलाकार, मला काय, मी नाटकवाली आहे, मी रिहर्सल करणार 15-20 दिवस, मग मी प्रेझेंट होणार प्रेक्षकांसमोर, आणि तुम्ही अख्खं मला रोजचं नाटक देताय एक रोज करायला 18-20 सीनांचं, नाही जमत. म्हणजे अगदी हेल्दी बोलत होते मी त्यांच्याशी. म्हणाले ठीक आहे आपण आठवडाभर बघूया, नाही तर मग तू ओके बघ तुझी डिसिजन घे. म्हटलं ठीक आहे. आणि मग त्या आठवड्याभरात मला ना ती प्रोसेस कळायला लागली की काय असतं, की कसं ते कॅरेक्टर 18 सीन का करेल एका दिवसाला, काय आहे. मग मी करायला लागले आणि मग ते होत गेलं. मग तो विषय पण संपला, पण तो विषय तसा नव्हता संपला तिथे. नंतर त्यांना माझ्याकडनं एक्सपेक्टेशन वाढल्या ऑब्व्हियसली. मग त्या एक्सपेक्टेशन वाढल्या तर माझी जबाबदारी वाढली, माझं काम वाढलं, माझी तगमग त्या कॅरेक्टरचं ते असं जाणं बिणं ते बोलणं ते वाढलं. त्याचा संजीवनी पाटीलला आतल्या त्या माणसाला त्रास होत होता, मानसिक आणि शारीरिक. म्हटलं ठीक आहे हरकत नाही, आता घेतलं आहे आपण, उचललं आहे ना इंद्रधनुष्य, ते काय धनुष्य उचललं आहे आता, तर जाऊया घेऊया पेलवूया आता. तर मग चालत होते, करत होते, भूमिका करते. आणि वच्ची जेव्हा तो कोरोना यायच्या आधी 2019ला माझी भूमिका संपायच्या तगाद्याला होती, म्हणजे सगळीच. आणि माझे नाव नाही घेणार मी, असं एक झालं की मला त्यावेळेला अवॉर्ड मिळालं होतं, झीचं नॉमिनेशन्स आणि अवॉर्ड वगैरे मिळाले मला. आता मी हे का बोलते मला माहीत नाही, म्हणजे मी असं म्हणत नाही की TRPची गणित आहेत जसं आपण मगाशी म्हणालो, पण जेव्हा एखादं चॅनल किंवा एखादा प्रोड्युसर असो, नाही तर कोणी असू दे, हे एखादी सिरियल चालवतात तर त्याच्यामागे खूप पैसा लागलेला असतो, आपण समजूच शकतो. पण मग त्या कलाकाराच्या मानसिकतेत कोण डोकवणार की साला तुम्ही करताय ना, तुम्ही चॅनल चालवताय, तुम्ही तुमचं प्रोडक्शन हाऊस आहे, तुम्ही यू आर द प्रोड्युसर, मी म्हणते यू आर द मेकर. पण मग तुम्ही ज्यांना मेक करताय, बनवताय ज्यांना, त्यांना पण त्यांची पण बरीच गणित आहेत. 1-1.5 वर्ष जर मी एवढ्या अमाऊंटमध्ये तुमच्याबरोबर काम करते आणि जर मी थोडीशी डिमांड केली तुमच्याबरोबर, कॉन्ट्रॅक्ट बदलं, जेव्हा वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर माझी होऊ शकते ना की थोडं पेमेंट माझं वाढवा किंवा मला नका त्रास देऊ, मी थांबवा. तर भूमिकेबद्दल नाही बोलत आहे, म्हणजे भूमिका थांबवा नाही बोलत आहे मी, मला पण द्या थोडे पैसे, मला पण मिळू दे, हो की नाही. आणि त्यानंतर मी अक्षरशः सांगितलं होतं मला ही भूमिका करायची नाही किंवा मला नाही पुढे कंटिन्यू करायचं आहे. तर त्यांचं असं म्हणणं झालं, आता तुला भूमिकेतनं ते प्रसिद्धी मिळाली, तुला आता काय म्हणतात त्याला अवॉर्ड वगैरे मिळाले म्हणून तुझं असं झालं. म्हटलं नाही, माझी जबाबदारी वाढली आहे, उलट तुम्ही मला एक जास्त नको, एक थोडे पैसे तरी वाढवून द्या ना. 2000 पर डेवर होते मी तेव्हा, आणि लोकांना वाटायचं यूट्यूबच्या माध्यमातून आमचे व्हिडिओ व्हायरल व्हायचे, हिला 15,000 पर डे, हिला 16,000 पर डे, हिला 20,000 पर डे. हो, आम्हाला विचारायला तरी या कधीतरी आम्हाला काय पर डे होता तो. आता बाकीचे मोठे ज्यांच्यावर सिरियल होती, मी नंतर आली ना, म्हणजे माझी भूमिका एवढी मोठी नव्हती, पण माझ्या कुठे आईवडिलांचे आशीर्वाद, माझी मेहनत, माझे असोसिएट डिरेक्टर, माझे डिरेक्टर, कोणाच्या मेहनतीने ती भूमिका एवढी गाजली, एवढी मोठी झाली. आणि मी थोडीशी डिमांड केली की मला द्या थोडे असं जास्त. तर मला अक्षरशः सांगितलं होतं की नाही तर तुला यायची गरज नाही उद्यापासून. ज्या प्रेक्षकांनी मला एवढं वर डोक्यावर चढवलं, त्या प्रेक्षकांसाठी मी तो विषय संपवला तिथे. आणि मी आज तागायत 3रा सीझन केला तरी मी वाच्यता केली नाही. जो मला पर डे मिळाला त्याच्यात मी काम केलं फक्त प्रेक्षकांसाठी. बी रेडी, ओके.
बरेच कलाकार असतील, मी नाव नाही घेत आहे त्यांचंसुद्धा, की त्यांनी पेमेंट कमी मिळतं आहे, मला पेमेंट वाढवून पाहिजे म्हणून भूमिका सोडली. मी प्रेक्षकांसाठी, मी आत्ता मगाशी किती तुम्ही बघितलं इमोशनल आहे कलाकार म्हणजे ह्या बाबतीत. तर मी ज्यांनी मला मोठं केलं, ज्यांनी मला अवॉर्ड दिलं, ते उद्या काय म्हणतील म्हणून ना मी म्हटलं नाही, चल त्यांची इच्छा आहे ना की मी एवढ्या ह्याच्यातच ह्या मानधनात काम करावं. ह्यांनी मला मोठं केलं आहे ना. मी कोणच होते आधी, मी कोणच नव्हते. संजीवनी पाटील कोण ओळखत होतं मला? कोणी ओळखत नव्हतं. मला ह्यांनी मोठं केलं आहे, मला ह्या प्रोडक्शन हाऊसेसने, मला या चॅनलने, मला ह्यांनी मोठं केलं आहे. तर एकदा यांचा मान ठेवून बघूया. पुढच्या वेळेला नाही ठेवायचा, मात्र पुढच्या वेळेला आपण चांगले पैसे मिळालेवर काम करायचं किंवा आपण करू. आणि मग तेव्हा मी ही गोष्ट कोणालाच माहीत नाही की मी अक्षरशः सिरियल तेव्हा सोडणार होते, पण एक असा पॉज घेतला 8 दिवसाचा, घरी थांबले. 8 दिवस गेले नाही मी. मग मला राजू डिरेक्टर सरांचा फोन, आमच्या उत्तराचा फोन, काय करतेस, काय ठरलं तुझं? म्हटलं नाही, मी करते आहे, तुमच्यासाठी नाही पण मी माझ्या प्रेक्षकांसाठी रेडी आहे करायला. आणि मी तेव्हा बी रेडी ओके झाले. आणि मी त्याची आपल्याला रिझल्ट माहिती आहेत आता काय, पण इथे बसलो आहे आता इंटरव्ह्यू करतोय. आता आपला म्हणजे सर्व गप्पांचा हा टप्पा संपला आणि एक छोटीशी भेट आम्ही तुला देणार आहोत, ती तू स्वीकार. अरे वा. ही एक छोटीशी सदिच्छा भेट. हां, किती थँक्यू सो मच, रिअली थँक्यू सो मच. आणि हे तुळशीचं रोप. अरे वा. तुळशीचं रोप हे खरंच एक सकारात्मक भेट आहे आमच्याकडून तुला. कारण की तुझ्या आयुष्यातील म्हणजे समृद्ध भविष्यासाठी आणि तुझ्या आरोग्यासाठी असणारी ही आमच्या शुभेच्छा. खूप छान, धन्यवाद, थँक्यू सो मच. अय्या, हाय गुडनेस, बाप रे, ह्याच्यासारखं गिफ्ट नाही मिळालं मला आत्तापर्यंत. थँक्यू सो मच. गोड दिसतेस. बापरे, खरंच थँक्यू. म्हणजे माझे स्केच केले गेले बरेच, गणपती केला संजीवनी नावाचा वगैरे आहे माझ्या घरी, पण हे अल्टिमेट आहे. आणि थँक्यू बी रेडी ओके. हे आजपासून तर माझ्यासाठी परफेक्ट आहे की बी रेडी ओके. मी जरी खूप आता इंटरव्ह्यूमध्ये आज आपण बोललो आहे बऱ्याच गोष्टी, पण मी हिच्यासाठी आणि हिने केलेल्या कष्टासाठी ना आय एम ऑलवेज बी रेडी ओके, काही असेल तरी. थँक्यू सो मच बाळा राहुल. तर मग आजच्या आपल्या गप्पा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील, तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की करा. आणि त्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इन्स्टा पेजला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि हे विसरू नका, नक्की करा. तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सेगमेंटमध्ये, एका नवीन अभिव्यक्तीसोबत, त्याच्या आयुष्याची सक्सेस स्टोरी घेऊन. तोपर्यंत बी रेडी ओके.